संसार सरिते नाही काय हे संसार सरिते संसाराच्या 7 सागरांवर सत्ता सांगणारे माझं जरा पाठांतर घे रे, पुस्तक हातात धरल्यामुळे प्रॉब्लेम होतो. हे संसार सरिते संसाराच्या 7 सागरां नाटकाचा पाठांतर तूच करत बस, मला अभ्यास आहे, परीक्षा जवळ आली आहे, मी चाललो जोशाकडे. अरे जराचं पाठांतर घेतलं तर काय बिघडणार आहे रे तुझं? तू एकटाच करत बस. नालायक आहेत, कोणी मदत करणार नाही ऐन वेळेला. आता हे पाठ करायचं एवढं. हा तर काय लिहिलंय? हे स्त्रिये, हे स्त्रिये, एक पाऊल पुढे, एक पाऊल पुढे. हे स्त्रिये, हे संसार सरिते, जरा तिरप पाऊल 60 अंशाच्या कोनातून वळून. हे सर्वशक्तिमान स्त्रिये, संसाराच्या 7 सागरांवर सर्वस्वी सत्ता सांगणाऱ्या स्त्रिये, लवकर ये, लवकर ये आणि पंचप्राणांहून प्रिय प्रियकराच्या प्रेमाच्या पेल्यातलं पिठूळ पायस पिऊन टाक, पिऊन टाक हे पायस, पायस पिऊन टाक, पिऊन. बाळ्या आयला तू काय पाठांतर आहे तुझं? तुला सांगतो, यावर्षी गॅदरिंगचं पहिलं बक्षीस अभिनयाचं तुला मिळणार, नक्की मिळणार. चुकलास बाळ्या. का? बक्षीस मला नक्की नाही मिळणार. अरे पण का नाही मिळणार? अरे कारण मी एक पुरुष आहे आणि ती स्त्री आहे. कोणती? ती इंटर मधली सुनंदा गुप्ते. सुनंदा गुप्ते? आपल्याला नाही पटत आहे. हे बघ, सुनंदा गुप्तेला कदाचित सौंदर्याचं पहिलं बक्षीस मिळू शकेल, पण अभिनयाचं पहिलं बक्षीसही तिलाच आपल्याला बिलकुल पटत नाहीये. अरे गध्या, पटत नसलं ना तरी पटवून घ्यावं लागतं. नाट्य स्पर्धेतल्या निकालासारखं पटवून घ्यावं लागतं. जो निकाल लागेल तो मान्य करावा लागतो. बाळ्या, सगळ्या काला उत्तर मिळत नाहीत. आता इतकंच बघ ना, हे बाईनी चालवत असलेलं हॉस्टेल पुरुषांकरताच का? का? तू 1000दा टोणगावकर बाईंना विचारलंस, तुला उत्तर मिळालं नाही. बघितलंस? इतकंच कशाला? आता ती सुनंदा गुप्ते बाईच का आणि मी किसन देशपांडे बुवाच का? का बुवा? का? ती बुवा नाही म्हणून बाई आणि मी बाई नाही म्हणून बुवा. जाऊ दे बाळा, जाऊ दे रे. हे बघ, मी तुला ना नाटकातला मस्त पीस करून दाखवतो, तू बघ फक्त. हा ओके ओके म्हणणार आहे? हा हे बघ, हे बघ. हे स्त्रिये, हे सर्वशक्तिमान स्त्रिये, संसाराच्या 7 सागरांवर सर्वस्वी सत्ता सांगणाऱ्या स्त्रिये, लवकर ये आणि पंचप्राणांहून प्रिय प्रियकराच्या प्रेमाच्या पेल्यातलं पिठूळ पायस पिऊन टाक, पिऊन टाक हे पायस. काय पाठांतर आहे तुझं? आहे की नाही? काय ते साला कॉलेजच्या गॅदरिंगचं नाटक, पण म्हणे प्रॉम्प्टिंग शिवाय नाटक करायचं. का विचार? का विचार? हे कारण नाटक आमच्या प्रोफेसरांचं आहे ना बाळ्या. हो. अरे हे म्हणजे कॉपी केल्याशिवाय पास होऊन दाखवा असं म्हणण्यासारखं आहे. आई शपथ रे. जाऊ दे रे, पण काय इलाज नाही. नाही इलाज. आलिया भोगासी असावे सादर पाठांतर करतोय. आलिया भोगासी म्हणतोस? अरे त्या सुनंदा गुप्ते बरोबर तासन तास असा बाजूला बसतोस, तिच्या हातात हात घालून रिहर्सल करतोस, रिहर्सल मध्ये तिला जवळ घेतोस. सेन्सॉर सेन्सॉर. बाळ्या, हातात हात घालून मी बसत नाही, ते आमचे प्रोफेसर बसतात. हो, असे बसतात, तिला ऍक्टिंग कशी करायची ते करून दाखवतात आणि मला हे असं करायचं नाही असं म्हणतात. हात तिच्या म्हणजे सरबत प्यायचं हे माहित असून उपयोग काय? पेला रिकामा, त्यापेक्षा आम्ही परवडले. जाऊ दे रे बाळा, पण मला ना त्या सुनंदा गुप्तेची गरजच नाही आता. इट इज द अदर वे राऊंड. सुनंदा गुप्तेला तुझ्यात इंटरेस्ट नाही असं म्हण. नसेलही कदाचित, पण मला माझा इंटरेस्ट सापडलाय बाळा. माझी क्वीन मला सापडली. तुझी क्वीन तुला सापडली? सांग ना कोण? सांग ना, ये सांग ना किशा, सांग ना कोण? का त्या सेकंड इयरच्या झळक्या जयश्री पोतनी सारखा लाडा लाडा नाही? क्या कहूँ है हमनशी किससे मेरी मोहब्बत है, मैं जिस दुनिया में रहता हूँ वो इस दुनिया की औरत है. स्वतःला दिलीप कुमार समजतोस काय? का रे? समोरच्याला एक अवाक्षर कळत असताना सतत उर्दूत बोलतोस. अरे कळेल असं काहीतरी बोल ना. नाही रे बाळा, आहे एक साधी भोळी गरीब गोरी 4 चौघात दिसते बरी. माझ्याकडे डायरीत नाव लिहिलेलं असेल. अरे शक्यच नाही बाळ्या, त्या पोरीचं नाव तुझ्या डायरीत नसणारच, कारण ती कॉलेजात न गेलेली पोरगी आहे. मी तुला म्हंटल ना, मैं जिस दुनिया में रहता हूँ वो इस दुनिया की औरत है. नाव काय ते सांग ना. लिली लवंगे. लवंगे? येस. ती लवंगे. तू कोण? वेलदोडा? लवंग वेलदोड्याच्या प्रकरण कुठपर्यंत आलं? थेट लग्नापर्यंत. लग्नापर्यंत? नाही म्हणजे तिच्या बापापर्यंत. एकदा का तिच्या बापानी संमती दिली ना की दी एंड बाळ्या. अरे दी एंड काय मूर्खा? एकदा का तिच्या बापानी संमती दिली की द स्टार्ट. बापट? कोण बापट? तुम्ही बापट. मी बापट.
मग तुम्ही कोण? मी जोशी. हा जोशी, काय झालं? अहो नळ उघडा राहिलाय. कुणाचा? तुमचा. कुठे? तुमच्या खोलीमध्ये. माझ्या खोलीत? सबंध खोलीवर पाणी झालंय नुसतं. कुणाच्या? तुमच्या हो. माझ्या खोलीत पाणी? माझ्या खोलीत पाणी झालं. मी आलो रे, आलो आलो ईशा, आलो. बापट बापट. हे संसार सहिते, हे संसाराच्या 7 सागरांवर सर्वस्वी सत्ता सांगणाऱ्या सर्व शक्तिमान लवली. मध्या तू कॉलेज गॅदरिंगचा सेक्रेटरी झालास? काम फत्ते टाळी दे. क्या बात है. खरं तर आम्ही 6 जण इलेक्शनला उभे, मग? म्हणजे 5 आम्ही आणि एक ती जगदंबा. ती रे जगदंबा? सुजाता मीरचंदानी, ज्युनियर BA. खरं तर तीच निवडून यायची. पाहिलं मग मी बेट सुद्धा लावली होती ग्रुप मध्ये काय? की मी निवडून येणार, काय बोलतो? आणि किशा मी निवडून आलो. वा. सगळ्या पोरींचा ग्रुप फोडला. सगळ्या पोरींना रात्री नवीन टोको पिक्चर दाखवला. मध्या दिस इज नॉट फेअर ऍट ऑल. नॉट फेअर. नाही तर काय? अरे किशा, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. सुजाता मीरचंदानी माझं अभिनंदन करायला आली. पहिलं अभिनंदन. कसला हात आहे तिचा, अजून हात दुखतोय. मला वाटतं किशा, मला ना आता क्रिकेटचे हँडग्लोव्ज विकत घ्यावे लागणार आहेत. का रे? का रे काय, आता मी सेक्रेटरी झालोय, सगळे माझं अभिनंदन करणार. म्हणजे काही मला मिळालेली, काही मी मिळवलेली. तुझी ती हिरोईन कोण? सुनंदा गुप्ते हा. माझं अभिनंदन करायला आली. सॉलिड हलकट आहे रे. का रे? खलासच केला मला तिने. चालेल, तू तिच्या जवळ गेलासच कशाला? तुला सांगितलं ना, अरे शेगडी आहे ती, शेगडी. तिच्या जवळ जाणं बरं नव्हे. अरे सौंदर्य हे फक्त प्रदर्शनापुरतच असतं. अंगार आहे तो अंगार. लांबूनच शेक घे, जवळ गेलास तर चटका बसेल मेल्या. अरे पण काही मॅनर्स असावेत की नाही माणसाला? असावेत ना, पण ती समोरच्याला माणूस म्हणत असेल तर ना. म्हणजे अरे माझ्या समोर अनेक पशु गोंडा घोळतात असं म्हणते ती. जाऊ दे, तू जा, मी तुझी ओळख करून देतो तिच्याशी. जा तिला भेटायला. काही गरज नाही मला. तशा बऱ्याच सुंदर पोरी बोलतात माझ्याशी. अच्छा, आणि तुझी ती लिली लवंगे, ती पण तशी बरी आहे. म्हणजे एखाद्या अँगलने तशी बरी दिसते. वैताग आहे मध्ये, वैताग आहे हा. वैताग नाही तर काय, ती तुझं अभिनंदन करायला आली असतीस तर लगेच म्हणाला असता हिच्यासारखी पोरगी जगात नाही म्हणून. इम्पॉसिबल किशा. पोरी बोलून विरघळणारा मी नाहीये. काल 10 पोरी होत्या माझ्याबरोबर पिक्चरला. बरोबर आहे, त्या सायन्सच्या ना. अरे असतील. सुनंदा गुप्ते सारखी एक तरी पोरगी होती का त्याच्यात? सांग ना. अरे तिच्यासारख्या पोरीला साधा चहा तरी पाजू शकलायस का तू आजपर्यंत? बोलतोय ना. तुझा तिला भेटायला जा. किशा चिडवू नकोस हा. अरे जा तू भेट. तुझ्या त्या सुनंदा गुप्तेलाच भेटून येतो ना. अरे जा आणि तिच्या कुत्र्याकडून चांगला चावा घेऊन ये. चावा काय, जातोच ना. काय परीक्षेला फक्त 57 दिवस उरले. ए जोशा, तुझ्या तर ना आता किशा, हा जोशा ना 1 नंबरचा हलकट आहे. अरे नको तेव्हा परीक्षेची आठवण करून देतोय. तुला सांगतो, हा जोशा ना पुस्तकातली कसर आहे, कसर. म्हणजे हा प्रेयसीशी अशा प्रेमाच्या गुलुगुलू गप्पा मारायला बसेल ना, हातात अशा इकॉनॉमिक्सच्या नोट्स घेईल आणि म्हणेल, प्रिये, प्रेमाचा बाजारभाव खूपच घसरलाय नाही? हो, पण तो होईल बॉस आणि तू होशील त्याचाच कारकून. मी कारकून. चल रे, काहीतरी काय राजे, हा काय चावटपणा आहे? चावटपणा काय झालं बाई? काय झालं वरून मला विचारताय? हा, हे झालं. लक्षात ठेवा, मी मिस टोणगावकर आहे. पण याच्याबद्दल आम्ही कधीच शंका घेतलेली नाहीये. नाही म्हणजे तशी शंका घेणारे आपण कोण नाही का? तुम्हीच श्रीमती टोणगावकर. फक्त पुरुषांसाठी असलेल्या हॉस्टेलच्या सरसंचालिका, मालिका आणि मल्लिका. आम्ही रोज दर्शन घेतो ना पाटीचं. मग हे पत्र का पाठवलं? कोणतं पत्र? हे पत्र. हे बघा, खाली स्पष्ट तुमची नावं लिहिली आहेत. मधुकर राजे, किसन देशपांडे. माझ्या मरणाची वाट बघताय, पण लक्षात ठेवा, तुम्हाला दोघांना पोचवीन ना तेव्हाच मी जाईन. अहो बाई, पोचवण्याच्या गोष्टी कशाला करताय? सांगा ना, काय झालं? काय झालं? हे झालं. हे बघा, माझा मृत्यूलेख. हा? नाही म्हणजे तुमच्या मृत्यूलेखात आमच्या दोघांची नावं? बघू पत्र बघू. इतकी मूर्ख नाहीये मी, हातचा पुरावा घालून बसू. होय, लावली काय? नाही बाई, म्हणजे कमाल करताय. एक तर पत्र दाखवत नाही, मजकुरही सांगत नाही, उगाच आरडाओरडा करताय. कमाल आहे. कमाल माझी नाही, कमाल तुमची आहे. तुम्हीच ह्या पत्रामध्ये लिहिलंय ना, ह्या पत्रातला मजकूर कृपया कोणालाही वाचून दाखवू नये म्हणून. बघू एक मिनिट, ते पत्र बघू. हे बघा, एक काम करा, तुम्ही तुमच्या हातात ते पत्र धरा, आम्ही लांबूनच वाचतो, मग तर झालं. ठीक आहे, कुठे बसू? तिथे बसा. ये रे. बघू, बघा. श्री साखळी प्रसन्न, आम्ही फार मोठ्या देवाचे भक्त असून आपणास
कळवितो की आता आपली पाळी आली आहे. लावली नाही म्हणजे हा तुमचा मृत्यूलेख आहे. बघू ये रे. हे पत्र 20 मित्रांना वाचून दाखवणे अन्यथा आपला मृत्यू ओढावेल. तसेच या पत्रातला मजकूर कोणासही सांगितल्यास आपले बरे वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. आपले मराठी दे मधुकर राजे किसन देशपांडे. हसताय मोठ्याने हसताय, मला मारताय आणि मोठ्याने हसताय. नाही बाई, आव, खरंच आम्ही हे पत्र लिहिलेलं नाहीये. नाही लिहिलो. तुम्ही हे पत्र लिहिलेलं नाही? नाही. मग ही खाली तुमची नावं कशी? अहो तेच तर कळत नाहीये ना. हे बघा, मुख्य म्हणजे या अशा पत्राच्या खाली कोणी कधी नावं लिहित नाही. आणि हे कोणीतरी नक्की हा ना आमच्या नावाने चावटपणा केलेला दिसतो नाही रे. हो. आणि तुम्ही मरावा असं मला खरंच कधी वाटणार नाही. हो. आणि जरी मरावं असं वाटलं तरी असं मरावं. अरे तुम्ही कसं मरावं. अच्छा, आता मी कसं मरावं हे तुम्ही मला शिकवा. हा नाही 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 नाही, मला ना तुमचाच संशय येतोय. देशपांडे, मी तुम्हाला सांगते, हा सगळा ह्याचा फाजीलपणा आहे. लावली काय? नाही म्हणजे तुम्ही याला माझा फाजीलपणा म्हणता की नाही. हो. म्हणजे तुम्ही नक्कीच मरणार नाही. बाई हे बघा, तुम्ही 1000 वर्ष जगावं हो. तुम जियो हजारो साल. हाँ तुम जियो हजारो साल सफेद होने दो हर एक बाल. म्हणजे म्हातारे झाल्यानंतर केस पांढरे होणार ना म्हणून. अच्छा, म्हणजे मी म्हातारी व्हायची वाट बघताय तर तुम्ही. हा अहो बाई, काय चाललंय तुमचं? आम्ही नक्की कसली वाट पाहतोय? तुमच्या मरणाची का तुमच्या म्हातारपणाची? बाई तुम्ही एकदा काय ते ठरवा. नाही तर काय? नाही म्हणजे आपल्याला म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो. काय? म्हणजे तशी एक म्हण आहे आणि तुम्हाला म्हातारी कोण म्हणेल. नाही. उलट आम्हाला असं वाटतं की तुम्ही सुखा समाधानाने डोळे मिटावेत. अच्छा, म्हणजे माझ्या डोळे मिटल्यावर तुमची नजर आहे तर. हा मग आता आणखीन कशावर नजर ठेवणार. नजर ठेवण्यासारखं दुसरं आहे का काय. म्हणूनच मला वाटतंय हे पत्र तुम्हीच लिहिलंय. समजलात? अहो बाई, कमाल झाली हो तुमची. आता आम्ही काय करू? आम्ही तुम्हाला लिहून देतो बस, मग तर झालं. ये रे, लिहून देऊया आपण. ये. लिह, सुरुवात कर. श्रीमती टोणगावकर बाई यांनी अजिबात मरू नये हीच आमची इच्छा. आपले मरा की दे मधुकर राजे किसन देशपांडे. बस. म्हणजे खरंच तुम्ही हे पत्र लिहिलं नाही? अहो नाही तर काय बाई, मी काय सांगतो, शपथ घेतो मी. एक मिनिट, मला अक्षरं बघू द्या तुमची. अहो भाई, अक्षर कसली बघताय तुम्ही? काय झालंय काय यांना कळत नाही. अहो भाई, खरंच आम्हाला तुम्ही मरावं असं खरंच कधी वाटत नाही. आणि हे बघा बाई, कोणत्या अक्षरात कुणाला किती पत्र लिहावीत हे आम्हाला शाळेत असल्यापासून शिकवलेलं आहे. आता तुम्ही जर सुनंदा गुप्ते असतात तर तुम्हाला अशा अक्षरात पत्र लिहिली असती की तुम्ही ती फ्रेम करून ठेवली असती. सुनंदा गुप्ते? कोण ही सुनंदा गुप्ते? नाही, कोणी नाही. हा गंमत करतोय तुमची. गंमत नाही, हा माझी टिंगल करतोय. मी आल्यापासून बघते की हा माझी चेष्टा करतोय. हा आणि तो बाळ्या बावळट बापट दोघे मिळून माझी चेष्टा करतात. नाही, ह्यांना हॉस्टेलमधून हाकलूनच देणार आहे मी. हकलाच नाही बाई, तुम्ही हकलाच, हाकलून दाखवाच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. तुम्ही हाकलून दाखवा. अरे मी हाकलून दाखवणारच रे तुम्हाला. जरा माझ्या हॉस्टेलच्या नियमाच्या विरुद्ध वागून दाखवा. नाही तुम्हाला हकललं ना तर मी नावाची टोणगावकर नाही. मी काय ती तुमची सुनंदा गुप्ते नाहीये. तुम्ही आणि सुनंदा गुप्ते. हे सुनंदा गुप्ते काय हसतोय कशाला हा? बाई हे बघा बाई, आम्ही तुमच्या नियमांविरुद्ध अजिबात कधी जाणार नाही. देशपांडे, लिली लवंगी आली. लिली लवंगे आली? कोण ही लिली लवंगे? लिली लवंगे लवंगेंची कन्या. अच्छा, लवंगे. लवंगे कोण? लिलीचे वडील. लिलीचे देशपांडे पाहिलत ना कसा चावटपणा करतोय तो? आता याच्यात माझा काय चावटपणा आहे. ती दोघं बाप लेक आहेत, हा माझाच चावटपणा. ते मला माहित नाही, पण लक्षात ठेवा, तुम्हाला माझा हॉस्टेलचा नियम माहित नसेल तर मी पुन्हा सांगते. मिस टोणगावकरांच्या हॉस्टेलमध्ये एकाही मुलीला परवानगी नाही. पण नातेवाईकांना परवानगी आहे ना. मावशी, मामी, आत्या, काकी, ताई. लिली लवंगे माझी बहीण. लिली लवंगे तुमची बहीण? मावस बहीण. इतकंच कशाला, किशाची सुद्धा खूप लांबची बहीण आहे. हो की नाही रे किशा? हा? हो, माझी पण खूप लांबची बहीण. दिल्लीची. दिल्लीची होय?
मला शेंडी लावू नका, सांगून ठेवते. ठीक आहे, ठीक आहे. ती लिली लवंगे आता इथे येणार आहे ना, मी इथेच बसते. लावले हा, आता काही लवली नाही हा यात राजे. अहो, बाई बाई बाई, हे बघा, तुम्ही इथे बसताय. अहो, तुम्ही खूप बिझी आहात, तुमच्याकडे खूप कामं आहेत, सारखे सारखे फोन येतात. आम्ही काय रिकाम तिकडे जाऊ, तुम्ही ऑफिस मध्ये जा. हे बघा, ती लिली आली ना की मी स्वतः तुम्हाला बोलवायला येईन, मग तर झालं. बर ठीक आहे, नको, त्यापेक्षा मी इथेच बसते आणि तुमच्यावर नजर ठेवते. अहो काय चाललंय बाई, प्लीज. अहो असं काय करता, प्लीज ऐका माझं. लावले नाही म्हणजे कधी कधी खूप छान बोलता बुवा बाई तुम्ही, पण कधी कधी छान वागून पण दाखवा ना. सांगू का? अच्छा, म्हणजे मी इथून जावं अशीच इच्छा आहे ना तुमची? क्या 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 बात है भाई, क्या बात है. ट्रेमेंडसली अंडरस्टँडिंग. काय ते? इंग्लिश आहे, जाऊ द्या. पण बाई, जगातल्या सगळ्या बायका इतक्या समजूतदारपणे वागल्या असतं तर किती बरं झालं असतं नाही? सगळ्या दुःखांची दारं बंद झाली असती ना. किशा दारुगड बया दारुगड, अलक्षपर भवानी दारुगड, तुळजापूर भवानी दारुगड, प्रतापगड भवानी दारुगड, टोणगावकर भवानी दारू. टोणगावकर बाई तुम्ही इथे? हो हो, मीच इथेच. नाही, नेहमी कधी येत नाही ना, म्हणून म्हटलं. अरे मध्या भाडं बिडं द्यायचं राहिलं की काय तुमचं? कधी न येणारे टोणगावकर बाई इथे आल्या म्हणून म्हटलं. नाही, त्यांनी भाडं भरलंय, त्यांचे दिवस भरत आलेत आता. दिवस भरत आलेत? मध्या, अरे काय केलंस काय तू दिवस भरायला? इथे या सांगते. हा, काय? माझ्या हॉस्टेलच्या नियमाच्या विरुद्ध इथे एक मुलगी घेऊन येतात ते. मुलगी? हो, लिली लवंगे. लिली लवंगे ना, म्हणजे ते किशाचं लाटणं. लाटणं? बहीण बहीण माझी बहीण, मावच बहीण. कोणाची? माझी. कोणाची? माझी. तू कोण? मी राजे. मी कोण? बापट. आणि या टोणगावकर. हा, ह्याची चुलत बहीण. नाही, मावच बहीण. मावा चुलत बहीण. मावा चुलत बहीण. नाही 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 नाही, मला सगळं आलंय लक्षात. तुमच्यात बहिणीला लाटणं म्हणतात काय? म्हणतात, हा? आमच्यात म्हणतात. म्हणतात. लहानपणी ती मला लाटणीने मारायची ना, म्हणून लाटणं. लाटणं म्हणतात. मला शिकवू नका. तुमच्यासारख्या कॉलेज कुमारांना इथे राहायला जागा दिली आहे ना, ही माझी मेहरबानी समजा. मेहरबानी? मेहरबानी कसली? मेहरबानी कसली? जागा देताना भाडं घेताना व्यवहार आहे तो. आमच्याकडे जागा असती ना तर आम्ही पण तुम्हाला भाड्याने दिली असती, अटी शिवाय. आणि तुमच्या अटी किती किती अटी तुमच्या? अरे हे करायचं नाही, ते करायचं नाही. आम्ही काय शाळेतली मुलं आहोत काय? अरे आम्ही 10-10, 12-12 वर्ष कॉलेजमध्ये नापास झालेली मुलं आहोत. आम्हाला कळतं सगळं. तेच काय कळतं तुम्हाला? शेण खायला कळतं, पोरींना नादी लावता, त्यांच्याशी गुलुगुलू गप्पा मारता, हा, शेंड्या लावता त्यांना, हे कळतं तुम्हाला? हा, ओ बाई, तुम्हाला एकट्याला चौथ्या पट्टीत बोलता येतं काय? मी बोलून दाखवू काय? शेण खाण्याच्या गोष्टी कोणाला सांगताय? शेण खाण्याच्या गोष्टी कोणाला सांगताय? पुरुष शेण खातो नाही असं नाही, पण ते फक्त एकदाच मुंजीमध्ये. आणि या वयात कुणी साथीदार असल्याशिवाय पुरुष शेण खात नाही. आणि काय हो, मुलींना आम्ही फिरवतो, झुलवतो, त्यांना अकला नसतात. हे बघा बाई, टाळी एका हाताने वाजत नाही. वा वा, चला आता पुढचा शो उद्या. आता जा. हा, चला 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 चला. तुम्ही पण चला. हा, मी पण जाते. वा. एक मिनिट, माझ्याकडे एक पॉइंट आहे. काय आहे? पोरी मूर्ख असतात, बरोबर, पण पुरुष हलकट असतात. अरे पोरी मूर्ख असतात ना, म्हणूनच त्या अशा वागतात. ओ टोणगावकर बाई, तुम्ही आजकालच्या मुलींना ओळखत नाही. कॉलेज मधल्या मुलीस तर सोडाच, तुम्ही शाळेतल्या मुलींचं वाङ्मय बघितलं ना तरी डोळे पांढरे होतील तुमचे. म्हणूनच मी माझ्या हॉस्टेलमध्ये एकाही मुलीला यायची परवानगी देत नाही. कारण एकदा का या हॉस्टेलमध्ये मुलगी आली, काय होईल? काय होईल? फार फार तर हॉस्टेलचं हॉटेल होईल, इतकंच ना. तेच नकोय मला. कारण मिस टोणगावकर यांचं फक्त पुरुषांकरता हॉस्टेल आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला दोघांना इथे राहायला दिलंय ना, ही किसन देशपांडेची मेहरबानी समजा. कोण देशपांडे? किसन देशपांडे. मग मी कोण? तुम्ही बापट. हा, हा राजे. तुम्ही टोणगावकर. चला चला चला. म्हणजे देशपांडे आमचा मित्र, जो आमचा एक मित्र तरी चांगला आहे. नाही नाही नाही, अजिबात चांगला नाहीये. तुमच्या दोघांपेक्षा जरा बरं आहे, म्हणजे माझी टिंगल करत नाही इतकंच. बरं, तुम्ही त्याला अगदीच हा समजू नका. शायर आहे शायर. एखाद दिवशी तुम्हाला अशी शायरी ऐकवेल ना की गार व्हाल. ओ टोणगावकर बाई, तुम्ही किसन देशपांडेला असं तसं समजू नका. आता अशा मुली पुटवतो माहितीये काय? तुम्ही त्या सुनंदा गुप्तेला पाल ना जळून खाक व्हाल. काय म्हणालात? म्हणजे शाब्दिक प्रात्यक्षिक नव्हे. हाच फाजीलपणा नकोय मला. ती लिली लवंगे इथे येणार आहे ना, ठीक आहे. आता कुठे? तुमच्या दोघांवर बारीक लक्ष ठेवणार आहे मी. इथेच बसते. आणि ती पोरगी जर किशाने जाणली तर? नाही,
मला नाही वाटत ते असं काही करतील. हो बाई, तुम्ही किसनला असा तसा समजू नका. त्याच्या नावाच्या पहिल्या 2 अक्षरात किस आहे. शाबास बाळ्या, हे बघ. शाबास काय पुढे न आहे ते विसरू नका. हो. क्या बात आहे बाई. वा 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 वा. काय कसलं ट्रेमेंडस आहे तुमचं डोकं. मस्त, क्या बात. ट्रिंग 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 ट्रिंग. बाई फोन आहे तुमचा. भैया, हो. टोणगावकर बाईंचा फोन आहे. हो, ट्रिंग, खरंच ट्रिंग. एक ऍडमिशन साठी फोन येणारच होता. हा. नवीन ऍडमिशन आली आहे. चला. बाळ्या, हो, म्हैस पोचली काय गोठ्यात? गोठ्यात गेली, पार दावणीला बांधली सुद्धा म्हशीला. पण बाळ्या, हिची रग जिरवायला पाहिजे. येस. आपण एक काम करूया. काय? पोरी घेऊन येऊया. पोरी घेऊन येऊया. फार फार तर काय होईल, तुझी पोरगी माझी बहीण आणि माझी पोरगी तुझी बहीण. सोपं आहे का पोरी घेऊन येऊया का? ते काय वाण्याच्या दुकानात जाऊन लिमलेटच्या गोळ्या घेऊन येण्यासारखं आहे. आपल्या खिशाला लवंगी मिळाली ठीक आहे, आपल्याला लवंग काय साधी सुंठ सुद्धा मिळायची नाही. मी आणतो ना. कोण? सुजाता मिरचंदानी, सुजाता मिरचंदानी. भोपळा मिरची. हो. हा. तिला मी माझी बहीण काय पणजी सुद्धा मानायला तयार नाहीये. ठीक आहे, पणजी तर पणजी रे, पण या दोघींची मस्त जुगलबंदी लावून देऊया. मला एक सांग, या टोणगावकर बाईनी पुरुषांसाठी हॉस्टेल काढायचं जरा विचित्र नाही वाटत? अरे विचित्र कसलं. आता या बाईला पोरींसाठी हॉस्टेल काढता येत नव्हतं. नाही, पण हिला पुरुषांशी बोलायची हाऊस, म्हणून तिचा हा उद्योग. निसर्ग नियम आहे, दुसरं काय रे. बरोबर. अरे या टोणगावकरांच्या हॉस्टेलमध्ये दारावर टकटक करून आत येण्याची पद्धत नाही. बिंदास दार ढकलून आत या, आपलं शरीर कुठल्याही कॉटवर झोकून द्या आणि बगबग करायला सुरुवात करा. किसन कुठे आहे? कोण किसन? अरे, अरे. अरे तुम्ही डायरेक्ट इकडे कशा काय आलात? डायरेक्ट म्हणजे ते सेन्सॉर बोर्ड लागलं नाही वाटतं तुम्हाला? नाही नाही, मला कुणीही अडवलं नाही, कुणीही हटकलं नाही. पण मला प्लीज सांगा किसन कुठे आहे? ते जाऊ दे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझी बहीण आहात. हं? हो, बहीण बहीण. काय बोलायचं? अच्छा 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 अच्छा. ए, टोणगावकर बाईंचा आवाज येतोय. बापट कोणतरी बापट म्हणते मला. बापट हीच काय ती लिली लवंगे? हो, हीच लिली लवंगे, माझी बहीण, मावस बहीण. आणि बरं का लिहिले, या टोणगावकर बाई खूप प्रेमळ आहेत. फार प्रेमळ आहेत, भयंकर प्रेमळ आहेत. आणि ही माझी मावस बहीण. ते मावशीची तब्येत आहे ना, खराब असते ना, ते सांगायला आली होती. माझ्या मावशीला दररोज कॅन्सर होतो. कसं आहे कॅन्सर मावशीचा? बरा आहे. हा माझा मावस भाऊ, मी ह्याची मावस बहीण, ह्याचं नाव मधू. मध्ये म्हण ना, घाबरू नको, मध्ये म्हण. मध्या. मध्ये. बापट कोण बापट? तुम्ही बापट. मग तुम्ही कोण? मी टोणगावकर. हा? राजे. आणि हा लवंगे, लवंगे बरोबर. तेच विचारायचं होतं मला. काय काय? हो, हा राजे, ही लवंगे, हे बहीण भाऊ कसे काय? पूर्वीचे गुप्त आहे. हो, आम्ही पूर्वीचे गुप्ते, आत्ताचे लवंगे. हा माझा मावस भाऊ. हा, बरोबर. हा. अच्छा अच्छा. मग किसनची कोण तू? बहीण. बहीण रामची, दिल्लीची. हा कोण तुझा? हे बघा टोणगावकर बाई ती मला भेटायला आलेली नाहीये, त्यामुळे नियमाप्रमाणे मी तिचा कोणीच असण्याची आवश्यकता नाही. अच्छा, मग तू किसनला भेटायला आली नाही का? हो. हो, किसन तुला इथे दिसतोय आमच्यात? नाही. नाही ना, मग एक काम कर, तू माझ्या ऑफिस मध्ये चल. नाही. इकडे बस. किसन आला की परत ये. इथे अजिबात परवानगी शिवाय यायचं नाही. नियमाचं उल्लंघन केलेलं मला आवडत नाही. अजिबात चालत मला नाही. भाऊ माना पण गेली ती बाळ्या. अरे बाई जर अशीच वागायला लागली ना, तर ही लवंग बांधायची आपल्या खिशाला. राजे राजा राजे, परीक्षेला फक्त 57 दिवस उरले आहेत. ए जोशा, हा बाळ्या, हा जोशाला हलकट आहे, पकड त्याला जरा. ए, जोशा. ए बाळ्या, मध्या, अरे कुठे चाललात, कुठे तुम्ही? शे, हे कुठे गेले कोणास ठाऊक. आणि आता या लिलीचं काय झालंय, कुठे सापडत नाही. काय नक्की आहे तरी कुठे ही बाई, कसं कळायचं मला किसन तरी. देशपांडे, बीए विथ मराठी. येऊ? ए लिले, अगं तू इथे काय करतेस? तुला त्या सेन्सॉर बोर्डाने अडवलं नाही? नाही रे बाबा, मला कुणीही थांबवलं नाही. त्या बयेच्या ऑफिस मध्ये होते मी, पण तिला काहीतरी काम आलं म्हणून ती तिथे गेली, मी इथे आले. बरं झालं. हे बघ, मी तुला बघायला तिकडे गेलो आणि तू इथे येशील, मला काय कल्पना. काय रे, ही काय भानगड आहे? तू माझा लांबचा भाऊ आणि मी तुझी बहीण. अगं काय करणार, या आमच्या मूर्ख मालकीणबाईचा नियम आहे ना, कुठच्याही बाईला इथे येऊ द्यायचं नाही म्हणून. म्हणून मी तुझी बहीण. अगं हो, पण ते फक्त टोणगावकर बाईंपुरतच. अय्या दरवाजा. दरवाजा, ए बापरे, थांब, दरवाजा बंद करू. किसन, हे काय? घाबरू नको, मी काही करणार नाही, शपथ. किसन, हे काय? हे, अच्छा, ही माझी हिरोईन, हिरोईन? माझी नाटकातली प्रेयसी. कसलं नाटक? आमच्या कॉलेजचं गॅदरिंगचं. आमच्या प्रोफेसरनी लिहिलं ना, तुला माहितीये? अगं आमच्या जाम चुरस आहे, ती मला खाते की मी तिला गिळतोय हे बघण्यासाठी. ही आमच्या कॉलेजची क्वीन आहे, माहितीये तुला? सगळी पोरं काय जळली आहेत माहितीये का? तुला चान्स मिळाला म्हणून?
बघ बघ तुझा सुद्धा मत्सर जागृत झाला की नाही? छे नाही बाई. नाही तर काय, का तुला चान्स मिळाला म्हणून कसं एकदम जळकं वाक्य होतं. बरं जाते मी. कुठे झाले? ए असं काय करते? थांब ना. हे बघ मी तुला एक गंमत सांगायला आलो होते, एवढं लक्षात ठेव. हे गंमत होती ना, मग सांग ना. असं काय करते? नाही. ए असं नाही करायचं, सांगून जा ना. ए असं हे बघ तुला शपथ आहे माझी. आता शपथच घातल्यावर थांबायला पाहिजे. उगाच तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. सांग. आप्पांनी ना हा? आपल्या लग्नाला संमती दिली. काय आप्पांनी आपल्या लग्नाला संमती दिली. काय सांगतेस काय लिहिले? अगं अगं ही काय छोटी गंमत झाली का? अगं ही बातमी आहे, बातमी. लिहिले अगं म्हणजे रस्त्यात ओरडत सुटायला हवं, रस्त्यातल्या प्रत्येकाला थांबवून सांगायला हवं. ओ थांबा ना. अहो हे बघा हिच्या आप्पाने ना आमच्या लग्नाला संमती दिली. येस लिहिले याहू चाहे कोई मुझे जंगली कहे कहने दो जी कहता रहे कहे. लिहिले आता घरात साखर असती ना तर ना मी तुला माझ्या हाताने चहा बनवून दिला असता. घ्या म्हणजे घरात साखरही नाही वाटतं. हे असं काय करतेस? अगं घरात मुख्य शोभेची वस्तूच नाहीये तर बाकीच्या वस्तू काय करायच्या शोभेला, हो की नाही? हो लिहिले मला खूप आनंद झालाय लिहिले. हे बघ एकदा का तू आलीस ना या घरात की मग सगळं येईल बघ. चहा येईल, साखर येईल, आप्पा येतील, छोटी छोटी बाळं येतील. इच्छा लग्नानंतर असं चावटपणा करायचं नाही. हा अगं लग्नानंतरच चावटपणा करायचा असतो. हो आमचे आजोबा माझ्या वडिलांना नेहमी सांगायचे, ए चिंत्या म्हणजे माझे वडील, ए चिंत्या शिंच्या लग्न झाल्यापासून चावटपणा करण्याखेरीज दुसरं केलंयस काय? म्हणून लग्नानंतर करतात तोच चावटपणा. आणि चावटपणा म्हणजे काय माहितीये का? म्हणजे असं भर दुपारी असं उन्हात फिरणं, पावसात चिंब भिजणं, रस्त्याच्या कडेकडेने हातात हात धरून चालणं म्हणजे चावटपणा. लग्नाच्या आधी करतात त्याला काय म्हणतात? फाजीलपणा. आपण असा फाजीलपणा करायचा नाही हा. आपण कसं म्हणजे आदर्श नवरा बायको, म्हणजे असा नवरा अशी बायको, असा हिरो अशी हिरोईन, असा किशा अशी लिली. अशी म्हणजे कशी? तुझ्याच सारखी अगदी छान, शहाणी, समजून घेणारी, अजिबात न रागावणारी. हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको. हा कसं शक्य आहे? अगं तुला साधी जिन्याची पायरी चढता येत नाही. पण आणि तुला माहितीये हरभऱ्याच्या झाडावर 90 पाऊंडापेक्षा कमी वजन असेल तरच चढता येतं. कळलं. आदर्श नवरा कसा? माझ्यासारखा सरळ, साधा, सुस्वभावी, गरीब बापडा. काय पण गरीब बापडा आहे. ए बघ गरीब म्हणजे तसा गरीब नाही, हृदयाची श्रीमंती उदाहरण आहे आपल्याकडे. वा 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 खल्लास. हा काय शब्द वापरलायस लिहिले? खल्लास. आता मला उशीर झालाय, मला गेलं पाहिजे. बाय. लिहिले असं काय करते लिहिले? अगं बाई आपल्या गमतीचा उत्तरार्ध सांगायचाच राहिला. बघ लवकर आता उत्तरार्ध सांगू. ये बस 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 पटकन. काय झालं माहितीये? आप्पांनी आपल्या लग्नाला संमती दिली खरी, हा पण मला त्यांना थाप मारावी लागली. कसली थाप? अरे आपलं ठरलं होतं ना. हा आपलं ठरलं होतं तशी थाप. हा. काय थाप मारलीस? आप्पांनी मला असं सांगितलं की मुलगा जर खानदानी असेल ना तर माझी काही ना नाही. हा म्हणजे मग तो नकटा असेल तरी चालेल, बुद्धू असेल तरी चालेल, हा. शहाण्या उपऱ्यापेक्षा खानदानी गाढव बरा, ए असं आप्पा म्हणाले. हा मग ठीक आहे. म्हणून मी त्यांना थाप मारली पण काय थाप काय मारलीस? की तुझे खानदानी काका आहेत, तू त्यांचा खानदानी पुतण्या आहेस, गुड. आणि तुझे काका स्वित्झर्लंडला असतात. वा बरं केलं स्वित्झर्लंड सांगितलंस. अगं पुणे नाशिक वगैरे सांगितलं असतं ना तर तुझे आप्पा खरंच गेले असते भेटायला माझ्या काकांना. आता स्वित्झर्लंडात जा म्हणा. ए तुझे ते स्वित्झर्लंडचे काका कधीतरी भारतात येतात. सांगायचं मग कालच येऊन गेले, आता पतवंड झाल्यावरती येणार आहेत. अरे असं काय करतोस? थापा मारायला काहीतरी मर्यादा असतात. मी आप्पांना काय सांगितलंय ते नीट ऐक. काय सांगितलंस? मी त्यांना असं सांगितलंय की तुझे हे खानदानी काका जे स्वित्झर्लंडला असतात ते सध्या भारतात आलेले आहेत तुझ्या लग्नासाठी. सध्या ते तुझ्या खोलीवरच असतात, कधीही भेटू शकतील, आजही भेटू शकतील. अरे देवा, बर्फ लिहिले, बर्फ ओत माझ्या टाळक्यावरती. अगं काय सांगितलंस तू हे लिहिले? मी मेलो आता. असं काय करतोस रे? एवढी आनंदाची बातमी सांगितली. हो आनंदाची होती खरी, पण आता मी मरणार त्याचं काय? आपल्याला लग्न करायचं ना, हो मग थोडीशी थाप मारायला नको का? हो. चिडतोस काय सारखा? नाही तर काय करू? काय थाप मारली असतो? वा हे बघ
बी ब्रेव. इतके तुझे मित्र आहेत की नाही, त्यांना रोज मामा बनवतोस ना, त्यातल्या एकाला काका बनव. हो देशपांडे, काय देशपांडे मालकीन आली. मालकीण आली? लिले अगं मालकीण बाई आल्या. जा जा तू जा लिले, तू जा हो, जा हो, लिले. हो, आई काकांचं तेवढं लक्षात ठेव, विसरू हो, नकोस हो, हो, हो. हा. आप्पा येतील. हो हो जा तू लिले. मालकीण बाई आल्या. देवा मालकीण बाई आल्या. किशा 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 न्यूज. काय? आता न्यूज ऐकली आणि तुला सांगायला आलो. पण काय झालं? अरे ती टोणगावकर बाई आणखी एका टोणग्याला घेऊन या खोलीत येते. काय बोलतोस? मला एक सांग, तुम्ही ऑलरेडी 3 जण या खोलीत राहत असताना आणखी एक टोणगा या खोलीत येऊ शकतो? अरे आणखीन एक ठेवू शकतो की नाही हा तिचा प्रश्न आहे. आपण राहायचं की नाही हा आपला प्रश्न मग आहे. आपण काय करणार? काय करणार आपण? बस टोणग्यांनो, एक सॉलिड बातमी घेऊन आलोय. हो आम्हाला कळली बातमी. कळली? अरे खरी गंमत पुढेच आहे. काय? ऐक बाळे इकडे. काय काय बोलतोस? अरे खरंच बघ. या 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 मुंगी या या ना या. हे तुमचे नवीन पार्टनर, हे देशपांडे, हे राजे आणि हे बापट. बापरे. मी तुमच्या कॉटची व्यवस्था करते, तुम्ही रजिस्टर मध्ये सही तेवढी करून घ्या. हा आलेत. बरं का देशपांडे, रजिस्टर मध्ये सही करून येतो. हा आलोच मी. अरे देवा. किशा किशा अरे की मध्या ए मध्या. अरे मध्ये तू एवढा घाबरलायस का? घाबरलो नाही मी. आणि इथे काय बसलायस? इथे काय कुठेही बसू शकतो ना. हे बघ इथे बसतो ना. हे बघ हे बघ. हे बघ मध्ये माझं माझं तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे. काय काम आहे सांग चल. अरे आमचं म्हणजे माझं आणि लिलीचं प्रकरण तिच्या आप्पांपर्यंत पोहोचलं हे तुला कळलं असेलच ना? म्हणजे आता आप्पा तुझ्यापर्यंत पोहोचणार? हो रे, पण ते असे सरळ येत नाहीयेत. का? त्यांची पावलं अशी वाकडी पडतात. पा, 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 पा. मध्या, तुला गंमत सुचतेय. अरे त्या लिलीने तिच्या आप्पांना थाप मारली. म्हणजे तसं थाप मारायचं आमचं ठरलं होतं आणि थाप मारण्याचं कारण सुद्धा तिचे आप्पाच होते. त्यांना त्यांचा जावई खानदानी हवाय. म्हणजे खरीच थाप मारली. म्हणजे खानदानी जावई नसताना खानदानी जावई हवा आहे. मध्ये तुझा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की मला आत्ता रेडीमेड शर्टासारखा रेडीमेड काका हवाय. अरे पण काकाची कशाला थाप मारलीस? मावशीची मारायचीस ना. टोणगावकर मावशी, गाव मावशी, आणि तिला जरा तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नरच आहे. मध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत किंवा ज्या जमणार नाहीत त्याच्याबद्दल चर्चा नको. काहीतरी वेगळा मार्ग सुचव. तू लवंग्यांचा पत्ता दे. म्हणजे का? त्यांना जाऊन सांगतो ना तुझ्या काकाचा हार्ट फेल झालाय. अरे ते आमच्या लग्नात हार्ट फेल आणतील त्याचं काय? वेगळा काहीतरी मार्ग सुचव रे. तुझा ना नारायणराव पेशवा झालाय. आई शपथ रे. काका मला वाचवा, काका मला वाचवा असं झालंय माझं. काका मला वाच. तिकडे काका पुतण्याला मारायला टापला होता आणि इकडे पुतण्या काकाला जन्माला घालायला टापलाय. मध्ये काय? तू हो ना काका. मी नाही नाही वेळच काय. असं काय करतोस? अरे मला ऍक्टिंगचा गंध नाही कुठे नाही. हे बघ, माझ्या सहवासात थोडं तरी शिकला असशील की नाही? अरे मी नाटकं पाडू शकतो, नाटकं करू शकत नाही. मध्ये मध्ये आजचा दिवस म्हणजे आजची वेळ फक्त मारून नाही, दे. किशा, की काय झालं? काय? मध्ये नको, नको, मध्ये किशा, प्लीज मध्ये आजच्या दिवस मध्ये. ठीक आहे चल, मी होतो काका. पण काकी कोण आहे? पुन्हा चावटपणा करायला लागला. अरे चावटपणा काय? आता लग्नाच्या गोष्टी करायच्या म्हणजे पैसा आणि कुटुंब यांच्याबद्दलच चर्चा होतात. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल विचारलं तर काय सांगू? सांग हार्ट फेल झाला म्हणून. माझ्या बायकोचा हार्ट फेल झालेला चालतो तुला, आणि तुझ्या काकाचा हार्ट फेल झाला तर लगेच राग येतो तुला. हे मध्ये जाऊ दे रे या छोट्या मोठ्या गोष्टी. हे बघ, तू माझा काका आणि तू तुझी सगळी इस्टेट माझ्या नावावर करणार आहेस. बस. मी मेल्यानंतर चालेल. चालेल. तुला न चालायला काय झालं? मरणार मी आहे. हे मध्ये प्लीज 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 आजच्या दिवस तू माझा काका. हा बरं बरं लक्षात चल. ठेवशील? ठरलं. चल हे बघ, मी तुझा काका, काकी नाही. माझी खूप इस्टेट आहे. Correct. मी मेल्यानंतर तुला देणार. Correct. आपण खूप खानदानी आहोत. Correct. हे त्यांना पटवून द्यायचं. बस. ओके ओके. चल. अहो राजे, काय आहे? तुमचा फोन आलाय. माझा? किशा, मी फोन घेऊन येतो. तू टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. तू टेन्शन नाही मी घेत. पण तू घेऊन. तालीम करत राहा मध्ये. आता तालीम कशाला? अरे ही तालीम नाही रे, नाटकाची तालीम म्हणजे अशी रिहर्सल. तू टेन्शन घेऊ नको, मी लगेच फोन घेऊन येतो. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मध्ये
मध्या काका झाला देशपांडे काय झालं देशपांडे अहो मी ऐकलंय ते खरंय का काय ऐकलं तुम्ही आता तुम्हाला काहीच माहित नाही नाही हो खरंच तुम्हाला काही माहित नाही अहो आई शपथ माहित नाही हो तो सुमन मुंगी हा? तो म्हणे ती आहे काय हो सगळ्या कॉलेजमध्ये हीच चर्चा आहे बापरे. सगळं हॉस्टेल मधली मुलं हेच बोलतायत की तो म्हणे ती आहे नाही म्हणजे माझा विश्वास नाही बसला आता एखाद्या पुरुषाचा आवाज बायकी असतो असतात त्याच्या हालचाली थोड्याशा नाजूक म्हणून काय लगेच त्याला बाई छे, छे, म्हणायचं छे. आता माझा आवाज थोडासा पुरुषी आहे म्हणून काय लगेच मी पुरुष झाले की काय छे छे तुम्हाला कोण पुरुष म्हणेल बाई तेच मी म्हणते म्हणूनच तुम्हाला सांगते तो मुंगी आहे ना त्याच्यावर जरा बारीक लक्ष ठेवा बर हा आणि तुम्हाला काही कळलं ना की लगेच मला येऊन सांगा चालेल नाही तर बाई असं का नाही करत काय? तो तुम्हाला रस्त्यात भेटला ना की त्याला ऑफिसमध्ये घेऊन जा आणि तुम्हीच खात्री करून घ्या नाही तशी मला खात्री आहे हो पण हॉस्टेलमध्ये सगळी मुलं म्हणतात ना म्हणून उगाच आपलं वाटलं उगाच काय मी पुरुषांसाठी हॉस्टेल चालवते पण तुम्ही त्या बारीक मुंगीवर जरा लक्ष ठेवा बारीक मग मुंगीवर जरा बारीक लक्ष ठेवा हा आणि काही कळताच मला येऊन सांगा लगेच लगेच सांगतो बाई ताबडतोब सांगा हो हो तुम्ही जा 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 जा, बरं जा. नक्की सांगाल हो ना? नक्की सांगतो मी, नक्की तुम्ही जा, सांगा तुम्ही जा, जा, जा. मी येतेच जा. मोठे डोळे करून सुद्धा कळते तो कोण आहे ते अरे देवा आता या काय करू मध्येच मध्ये कुठे गेला अजून आला का नाही फोन आला मध्ये झाला फोन किशा मावशी गेली ए जिवंत आहे आजारी आहे ती अच्छा, अच्छा. मला जायला पाहिजे रे अरे मावशी आहे म्हणून तर माझं कॉलेज आहे आणि खूप भित्री आहे रे ती म्हणजे एवढंसं गळू झालं असेल ना तरी कॅन्सर कॅन्सर म्हणून ओरडत बसेल अरे देवा. मला जायला पाहिजे ना किशा हा. पैसे दे ना 200 रुपये नाही येत माझ्याकडे अरे मावशी आजारी नसेल तर मी नक्की काका म्हणतो ना हे घे पैसे हा हा आणि मावशी आजारी असेल तर कठीण आहे कट म्हणजे म्हणजे तुझं तूच बघ बाबा ए हा. मग पैसे तरी दे पैसे राहू दे ए, मध्ये असं नको करू, मध्ये मध्ये रे, बघ, निघून ये, मध्ये मध्ये ए देवा मध्ये आपण गेला आता कोणाला काका बनवायचं अरे बाळ्या बाळ्या काय? बाळ्या, ए, बाळ्या, ए, बाळ्या, ए. बाळ्या, बस 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 इथे बस हे बघ बाळ्या हे बघ बस 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 बाळ्या हे बघ मी जे काही बोलेन ना त्याला हो म्हणायचं हो. नाही म्हणायचं नाही नाही. काय चाललंय तुझं तू आता म्हणालास ना जे काय म्हणेन त्याला हो म्हणायचं नाही म्हणून हो आणि नाही असं दोन्ही म्हणालो अरे बाळ्या असं नको करूस रे हे बघ बाळ्या तू माझा काका हे एवढंच ना मी तुझा काका काय काकू सुद्धा व्हायला तयार आहे काय बोलतोस मग काय? किती गोड आहेस बाळ्या हो ना? किती गोड आहेस एक काम कर माझे जरा पाय चेप बाळ्या काय बाळ्या अरे ओरडतोस काकाच्या अंगावर मी काका आहे तुझा वडिलांचा भाऊ ओरडतोस पाय चेप बाळ्या तुझे पाय चेपून द्यायला मी तुला काका बनवलेलं नाहीये मग? मला एक अर्जंट काका हवाय अर्जंट काका हवाय हो डबल चार्ज पडेल तिप्पट घे पण काका हो होतो कशासाठी पण अरे ते लिली लवंगे तुला माहितीये लिली वा याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा अरे लिली लवंगेची माझी ओळख तूच करून दिलीस ना वरती मलाच विचारतोस लिली लवंगे कोण आहे हे बघ तर त्या लिलीच्या आप्पानी आमच्या लग्नाला एक अट घातली हा मी खानदानी आहे हे पटल्यावरच आमचं लग्न होऊ शकतं तू खानदानी असे कोणी पटवून द्यायचं तुझ्या काकाने काकाने. त्यासाठी तुला काका हवाय Correct. हे चांगलं आहे काका हवाय पण एक काम कर त्यांच्या आणखी काय काय अटी आहेत ना ते पण एकदा विचारून घे म्हणजे उद्या म्हणतील तुला मामा असायला हवा मामाला मिशा असायला हव्यात तू लेंगा घालतोस त्याला नाडी नाही बटणं असायला हवीत हे आपलं विचारून घे का- नाही नाही, काय आहे मी लॉजिकचा विद्यार्थी आहे गेले 12 वर्ष नापास झालोय म्हणून काय त्यामुळे सगळ्या संभाव्य शंका एकदा तुला विचारून घेतो पण तू माझा काका अरे मी बोललो ना एकदा काका झालो तुझा खानदानी काका होण्यासाठी हे कपडे चालतील का बदलायला हवेत हे बघ कपडे हवेत इतकं नक्की ते कपडे असणारच मग आता काका मी हे नक्की Correct. चला चला जा, या, या, या. ओय! बापट कोण बापट अहो तुम्ही बापट मी बापट सॉरी मग तुम्ही मी टोणगावकर काय झालं? तुम्ही तुमच्या खोलीतल्या नळाला चिंधी का बांधलीये सगळ्या पाण्याचा कारंजा उडतोय माझ्या ऑफिस मध्ये पाणी साचलंय माझ्या तिकडे पाणी तर काय मी आता काय मग मी काय तुम्ही चला अहो, लवकर मी आलो तुम्ही आधी नाही, ती चिंधी नाही, सोडा. चिंधी सोडा नाही नको नको. चिंधी सोडा. चिंधी तुम्ही आधी सोडतो चिंधी सोडा नळाची. बाळ्या काका आता बाळ्या काय काका उभा आहे. प्रयत्न करतो पहिल्यांदा नळ बंद करतो आधी आणि मग नळ काय बंद अरे करा. चला हो कोण गावकर बाई बाळ्या काका अरे देवा आता बाळ्या पण गेला नळ दुरुस्त करायला आता काय होणार आहे कोण काका मिळणार आहे मला मला खरंच काही कळेनाच झालंय अरे देवा बाळ्या देवा वाचव मला नमस्कार काय करताय हे हो काही नाही करत आहे नाही कॉलेजला सुट्टी आहे वाटतं आज हो आहे. हो मी तुम्हाला एक प्रश्न विचारू म्हणजे तुम्ही रागावणार नसलात तर हा इश विचारा की त्यात रागावण्यासारखं काय आहे? विचारा बघू तुम्ही म्हणजे तुम्ही हा 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 हा
नको जाऊ दे. नको जाऊ दे कसं? अय्या तुम्ही आता विचारणार म्हटल्यानंतर मनात तयारी होते ना प्रश्नाच्या उत्तराची. आता विचारणार नाही म्हटल्यानंतर होर लागून राहते ना. आता विचारायलाच पाहिजे. विचारा बरं विचारा. हो 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 विचारतो विचार. तुम्ही काय करता? इश्य हा का तो प्रश्न? मग त्यासाठी एवढे आडेवेडे घेण्याची काय गरज होती? सांगतो ना. खरं म्हणजे ना सध्या मी मोकळ्याच असतो, काही करत नाही. मग पूर्वी काय करत होतात? पूर्वी सुद्धा असाच मोकळा होतो, काही करत नव्हतो. असे अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही काही करत नव्हतात, काही करत नाही आहात, काहीतरी करत असालच की नाही? हा तसं काहीतरी करण्याचा विचार होता, हा. पण काहीतरी करण्यापूर्वी काहीतरीच झालं तर, म्हणून काहीतरी करण्यापूर्वी काहीतरी विचार करावा असं माझ्या मनाने घेतलं. आणि जेव्हा मी काहीतरीच विचार करायला अहो, लागलो. अहो, 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 किती बोलताय तुम्ही? घाम फुटला मला. रुमाल आहे का तुमच्याकडे एखादा? रुमाल हवाय तुम्हाला? हो. एक मिनिट हा. हं. जरा तिकडे बघा. का ते? लेडीज रुमाल आहे, चालेल? लेडीज रुमाल तुमच्या जवळ? हो, मी लेडीज रुमालच वापरतो. हा म्हणजे कसं असतं, लेडीज ज्या वापरतात ना ते सगळं वापरतो मी. काय? अहो म्हणजे शब्द अय्या, इश्श, बाई की नाही हे शब्द वापरायला मला खूप आवडतं. म्हणजे जर तुमची परवानगी असेल ना तर ते शब्द मी इकडे सुद्धा वापरेन. इश्श म्हणजे वाक्याची सुरुवात इश्शाने करायची आणि वाक्याचा शेवट बाईने करायचा. बाई खूप बरं वाटतं. अहो चांगले पुरुषासारखे पुरुष दिसता तुम्ही. का ही अवदसा आठवली तुम्हाला? अवदसा नाही की, हॉबी आहे माझी. हॉबी हॉबी आणि असं बायकी बायकी राहणं, बायकी बायकी वागणं असं खूप बरं वाटतं. असं मोहरून झाल्यासारखं वाटतं अगदी. आई, 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 आई. अहो पण म्हणजे तुम्ही काय ते स्पष्टपणे मला नीट सांगाल का एकदा? इश्श तुम्ही स्पष्टपणे विचारा की. तुमचा आवाज जरा जास्तच नाजूक आहे असं नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला सुद्धा जाणवला? हो आहेच माझा आवाज नाजूक. हा. माझा आवाज खूप नाजूक आहे. असतो काही जणांचा आवाज नाजूक. आता लताबाईंचाच बघा ना. लताबाईंचं? लताबाईंचा आवाज नाजूक नाहीये का? हो. तसाच माझाही आहे. अहो पण तुमचा आवाज ऐकला ना की कोणालाही वाटेल तुम्ही बाई आहात म्हणून. इश्श म्हणजे त्या टोणगावकर बाईंसारखं. म्हणजे त्यांचा आवाज ऐकला ना की कोणालाही असं वाटेल की त्या पुरुष आहेत म्हणून. अहो हो, पण त्यांना बघितल्यावरती कोणाची टाप होणार नाही हो त्यांना पुरुष म्हणण्याची. पण तुम्हाला पुरुष म्हणायची कोणाची हिंमतच होणार नाही. चल चावड. रसिक आहात, रसिक, खरे रसिक. रसिक? हो. आता तुम्ही मला हे असं बघताय ना, म्हणजे असं निरखतंय ना माझ्याकडे, म्हणून म्हटलं खरे रसिक आहात. असा रसिक पुरुष मला खूप आवडतो. मी आवडतो तुम्हाला? खूप. हट, मला नाही आवडत तुम्ही अजिबात. राहिलो. ओ तुम्ही जरा काहीतरी आणि असं मर्दानी बोला बघू. म्हणजे? असं मर्दानी म्हणजे आपण मारामारी करूया काय? हे बघा, मारामारी करायला माझी काही हरकत नाही, पण मारामारी जरी मर्दानी रूप असलं ना तरी खरं ते स्त्री रूपच आहे. म्हणजे ती मारामारी नाही का? हो, शपथ लाज आणलीत तुम्ही. लाज सुद्धा इश्य स्त्री रूप, ती लाज. म्हणजे लाज म्हणू नका, मारामारी म्हणू नका, झोंबाझोंबी म्हणू नका, कुस्ती म्हणू नका, सगळी स्त्री रूप आहेत. तुम्ही शेखाण करा बघू. तो नाही ना जमणार मला. का? अहो तो शेक हँड म्हणजे पुरुष रूप, ते नाही जमणार मला. नाही आता तर कराच शेखांड. नाही नाही करा दूर shake व्हा. hand. अहो, माझ्यावरती काय अब्रूवरती घाला, वाचवा. हळू. एका स्त्रीवरती कोणीतरी आपला समजून कोणी घाला. काय काय चालवलंय तुम्ही? आरडाओरडा काय करताय? मला आता खरंच तुमचा संशय यायला लागलाय. माझा संशय हो. कशाबद्दल हो? की हे कपडे सुद्धा तुमचे नाहीच आहेत. अय्या, तुम्ही कसं ओळखलत? म्हणजे? हे कपडे माझे नाहीच आहेत. हा? माझ्या मित्राचे आहेत. हल्ली मी माझ्या मित्राचे कपडे सुद्धा वापरतो. छान आहेत. हो देशपांडे, तुमचा बापट टोणगावकर बाईंच्या ऑफिस मध्येच मेला. अय्या कोण मेला? कशामुळे मला? अहो, बाळ्या बापट मेला. बाळा बापट मेला? अगं बाई, बाप रे, माझा ना असा ऊर धप्पा पाहायला लागलाय. इकडे या, बघा, हात लावून बघा. शी. आणि मेला म्हणजे तसा मेला नाही हो, ही आमची हॉस्टेलची भाषा आहे. मेला म्हणजे अडकला. अगं बाई, काय तुमची ही हॉस्टेलची भाषा? आता मी मेलो त्याचं काय? म्हणजे तुम्ही सुद्धा अडकलात? हो. कुठे अडकलायत तुम्ही? जहन्नम में. तुम्हाला काय करायचंय हो चोमडेपणा? नाही नाही एक मिनिट, मला सांगा तुम्ही इथे किती वेळ आहात? ईश्वर, अहो लाजताय काय? साधा सोपा प्रश्न विचारला मी. अहो बोला ना. तुम्हाला किती वेळ लागेल? का? अहो तुम्ही कुठेतरी जाऊन येताय ना, म्हणून म्हटलं तुम्हाला किती वेळ लागेल. तितका वेळ आहे मी इथे. आहात ना? हे बघा, माझ्याकडे कोणीही आलं ना तर प्लीज त्यांना इथे बसवून ठेवाल. सगळ्यांना बसवून घेतो मी. काय?
कोणी आलं की सगळ्यांना बसवून घेतो मी या रूम मध्ये. नीट शांतपणे सुखरूप बसवून ठेवा. हो. मी आत्ता आलो. हा निर्धास्तपणे जा. ओके. टाटा. टाटा. बाय बाय. बाय बाय. म्वा. आई आई जेव्हा पळा इकडनं. अय्या कोण तुम्ही? अय्या कोण तुम्ही? फक्त पुरुषांसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये तुम्ही काय करताय? तुम्हाला काही मॅनर्स आहेत की नाही? हो मला मॅनर्स आहेत, तुम्हालाच मॅनर्स नाही आहेत. तुम्ही दुसऱ्यांच्या बॅगेला हात कसा लावलात? हे जणू काही ही बॅग तुमचीच आहे. नाही तर काय ही बॅग तुमची आहे? होच मुळी. खोटं बोलताय तुम्ही, ही बॅग तुमची नाहीये. मग काय ही बॅग तुमची आहे? हो खोटं बोलताय तुम्ही. ही बॅग तुमची नाहीच आहे मुळी. ही बॅग किसन देशपांडेंची आहे. बरोबर, देशपांडेंचीच आहे. मग? देशपांडे माझे हं? पार्टनर आहेत. पार्टनर? हो. नाही, मी देशपांडेंची पार्टनर आहे. खोटं बोलताय तुम्ही. मी देशपांडेंचा पार्टनर आहे. ती आहे माझी कॉट. तुमची कॉट कुठे? हे बघा, तुम्ही त्यांच्या बॅगेला हात लावलात हे मी त्यांना सांगणार आहे. जा जा जरूर सांगा. मग मी टणगावकर बाईंना सांगेन. फक्त पुरुषांसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये एक स्त्री येऊन धुमाकूळ घालत होती. टणगावकर बाई. ओरडू नका, गप्पा बसा. तुम्ही इथे कधी आलात? मोठ्याने बोला ना. अहो तुम्ही आता म्हणालात ना ओरडू नका गप्पा बसा. आता म्हणते तुम्ही इथे कधी आलात? मी कधी आलो असेल. तुम्हाला काय करायचंय? हे बघा, अहो तुम्ही देशपांड्यांचे पार्टनर ना, ही तुमची कॉट ना, हो. मग तुम्ही तिथे काय करत होतात? हे फक्त पुरुषांसाठी असलेलं हॉस्टेल आहे ना. मग तुम्ही इथे काय करताय ते आधी सांगा. बरोबर जाते मी. देशपांडे आले तर त्यांना सांगा मी तुमच्याकडे आले होते. अय्या तुम्ही माझ्याकडे आलायत का? हो, असं तुम्ही देशपांड्यांना सांगा की मी त्यांच्याकडे आले होते. एशे तुम्ही देशपांड्यांकडे आलायत का? हो. अहो, मग बसा ना. नाही, बसा. नाही. नाही बसा अहो, बसा बसा. तुम्हाला बसावंच लागेल. बसा हो. हो नाही, हो मला बसता येणार, मला गेलं पाहिजे. असं कसं जाल तुम्ही? खुंटण मिरची जाशील कैशी? खुंटण मिरची. तुमचं नाव काय? इशे हेच विचारताय का? हो. त्यासाठी एवढा का आटापिटा सांगतो. हा महाराष्ट्रात नेसतात धोतर, दक्षिण भारतात लुंगी. किसनरावांचं नाव घेतो. किसन मित्र आहे माझा. किसनरावांचं नाव घेतो. माझं नाव सुमन मुंगी. किसनची आणि तुमची खरंच ओळख आहे का हो? खूप छान ओळख आहे. अगदी घट्ट मित्र होत असं म्हटलं तरी चालेल. मग अशी न किसनने माझ्याकडे रुमाल सुद्धा मागितला. रुमाल? हो, मग मी माझा लेडीज रुमाल दिला त्याला. तुम्ही लेडीज रुमाल वापरता? हो, मला लेडीज वस्तू वापरायला खूप आवडतं. त्यानंतर तो माझ्याशी, अरे देवा, त्यानंतर तो माझ्याशी काय झालं? मारामारी करा का म्हणून विचारायला लागला. हो, त्यानंतर कुस्ती, झोंबी काही विचारूच नका. आणि मग त्याने माझ्याशी शेकहँड कराल का असं विचारलं. असाच घाबरलो मी. मग मी त्याला माझी हॉबी सांगितली. हॉबी? हॉबी म्हणजे अय्या इश्य बाई की नाही हे शब्द वापरायला मला खूप आवडतं. अय्या इश्य बाई की नाही हे शब्द वापरायला मला खूप आवडतं. काय? अहो किती वेळा सांगायचं अय्या इश्य बाई की नाही हे शब्द वापरायला मला खूप आवडतं म्हणून. हो 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 हो. हे बघा, मला आता असं वाटायला लागलंय की तुम्ही ना शुद्धीवरच नाही आहात. मी जाते, मी नंतर येते. हा कोणत्या मिरची जाशील कैशी? अहो, जाऊ दे हो. मी चावी ना तुम्हाला. अगं बाई, चावाल तो चावा म्हणजे पुरुष रूप ते नाही मला चालणार. जा जा जा. बरं ऐका, मी आले होते असं किसनला सांगू नका. म्हणजे आता हे सांगायचंच नाहीये का? नाही. बरं नाही सांगत माझं काही. टाटा. देशपांडे, अहो देशपांडे. घरात देशपांडे नाही आहेत. देशपांडे नाहीयेत? नाही आहेत. मग कोण आहे? कुणीच नाहीये. कुणीच नाहीये? मी येऊ का? तुम्ही येताय? हो. या ना, या या येऊ? या 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 वेलकम.
थँक्स थँक्स. ओ थँक्स कसले, या ना. नाही उगीच. बरोबर मी जातो. असं कसं जाताय? आत्ताच येताय काय, लगेच जाताय काय, कोणाला काय वाटेल? या ना, बसा ना. अहो नको नको. अहो बसा हो. अहो बसा ना. बसा 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 बघू. बसा. अहो नको नको, मी कधी या खोलीत येत नाही. काय म्हणताय? हो. तुम्ही खोलात शिरत नाही? हा? तुम्ही या खोलीत कधी शिरत नाही? अहो नाही हो, त्याला कारण आहे. काय? सगळेच जण माझी चेष्टा करतात. हो. हो, माझ्या कपड्यांची, वागण्याची सगळेच जण टिंगल करतात. इश्शो. फार मज्जा वाटते ना त्यांना, पण मला खूप त्रास होतो. हो. म्हणून मग मी खोलीत जाऊन ना कादंबऱ्या वाचित बसतो. काय म्हणताय? हो, तुम्हाला माहितीये का, सेक्स विषयावरच्या सर्व कादंबऱ्या मी 2-2दा वाचलेत. काय झालं? अशा कादंबऱ्या आहेत तुमच्याकडे? हो आहेत ना. एक मिनिट हा. कुठे चाललात? दरवाजा का बंद करताय? नाही नको. आओ येईल कोणीतरी. नको. काय? नाही, अशा कादंबऱ्या जर तुमच्याकडे असतील तर त्या वाचायला मी तुमच्या रूमवर आलो तर चालेल? असं तुम्ही येताय? येऊ मी? हो म्हणजे मी आलेला आवडेल ना तुम्हाला? हो आवडेल ना. त्यात हो काय? म्हणा बघू. म्हणा हो. हो म्हणा. हो म्हणा. हो म्हणा बघू. हो म्हणा. हो 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 हो. तुम्ही म्हणे खूप हुशार आहात, हाय म्हणजे फर्स्ट क्लास कधी सोडत नाहीत म्हणे, कसं कसं खूप मोठे ऑफिसर होणार आहात. ते काय? पण हे सगळं जरा तब्येतीला सांभाळून करा हा. किती बारीक झालेत तुम्ही. होय की नाही? मग पण तरी सगळे मला पहिलवानच म्हणतात. हो. हो, प्रकृतीवर व्याख्यानं देतात. काय म्हणताय? वेडे कुठले. तुम्हाला माहितीये का, प्रकृतीच्या 15 व्याख्या पाठ आहेत मला. काय म्हणताय? हो. अहो, पण त्याने काय होतंय? म्हणजे कॉलेजमधल्या एखाद्या सुंदर मुलीशी ओळख आहे का तुमची? नाही ना. हा, एकदा फक्त सुनंदा गुप्ते नावाच्या मुलीची बोट माझ्या या हाताला लागली होती. अय्या मग? तेव्हापासून 4 दिवस आंघोळ करताना मी हात बाजूला काढून ठेवीत असे. कोणाच्या? माझ्या स्वतःच्या. अच्छा अच्छा अच्छा. नाही पण मग तुम्ही तिला हे सगळं सांगितलं का कधी? चुकून इंग्रजीतून बोललो हो तिच्याशी, मग? मराठीतून भलतंच उत्तर मिळालं. मग? तेव्हापासून भीतीने धसकीच भरली आहे मला. नाही पण मग तिची बोट लागली कशी तुम्हाला? अहो गंमतच झाली. काय? काय झालं माहितीये का, एके दिवशी बोलता बोलता सुनंदा गुप्तेने असा हात मागे फिरवला, हा. तेव्हा मला लागली तिची बोट. अच्छा, म्हणजे मी सुनंदा गुप्ते हा असं समजा हा. हो. आणि समजा मी असा हात केला. सॉरी 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 आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. चूक झाली सॉरी 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 सॉरी. बरं वाटतंय का तुम्हाला? हो, असू द्या. बरं वाटतंय का? बरं वाटतंय. वाटतंय का बरं आता? एक्स्ट्रीमली सॉरी हा. नाही छान वाटतं आता, पण डोळ्याला नव्हती लागली तिची बोट, मग? माझ्या या हाताला लागली होती. इश्श, एवढंच हो. अजून हात दुखतोय हो. बरं, बरं, बरं. जाऊ दे. तुम्हाला माहितीये का, काय? त्यांच्यावर एक कविता सुद्धा केली आहे मी. तुम्ही हो. काय म्हणताय? तुम्हाला आवडतात का कविता? खूप आवडतात. काय म्हणता? माझ्या रूम वर येता, मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुमच्या मला दाखवताय काय? कविता? हो. हा मग इथे नको, का? तुमच्याच रूम वरती जाऊन ऐकूया. माझ्या रूम वर येत आहे? चला या ना या. चला. या दिसवे आलोच हा. या ना या लवकर या. हळूहळू सांभाळून या लगेच या. या ही किशोर देशपांड्यांची रूम, ही त्याची खॉट. थँक्यू. हो, मी जिवंत आहे. काय रूम मध्ये काय करता? चाल तिकडे. टोणगावकरचे नवीन मेंबर दिसत आहेत. हे असं जमलं पाहिजे. ती खुर्ची घेऊन ये इकडे. पण मी हो आणा ना, खुर्ची आणा इकडे. सूट आहे माझं. असू दे, आणा इकडे. ती नाही हो, ती घेऊन ये इकडे. कळत नाही. हा राहू दे, ठेवा. हा हे तिकडे टाका. काय घर पेटवायचंय? तिकडे बाहेर टाका ना. मॅनर्सलेस. कळत नाही काय नाही. हा काय? नाही मॅनर्स आहेत मला. आत येऊ का? या काय आहे? बोला लवकर या. तो
किशा देशपांडे. तो घरी नाही आहे हो, काम आहे तिथे. तुम्ही कसे रिकाम तिकडे लोक येतात ना, जा तुम्ही जा. बरं एक निरोप तरी द्याल का त्यांना? काय आहे? हा त्यांना म्हणा लिली आहे ना लिली, हा तिचे वडील लवंगी आले होते म्हणून. हा आलं. अप्पा साहेब, प्लीज 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 कम इन प्लीज प्लीज या प्लीज या 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 बसा 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 बसा. अप्पा साहेब येस. मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला? हो काय? टबॅको इज इंजुरियस टू हेल्थ. या चल बाहेर टाकून ये. हो टाकतो. मॅनर्सलेस. काम नाही काय नाही रिकाम तेकडा. चालली रे. हा टाकतो टाकतो. सॉरी सॉरी सॉरी. अरे नॉक कराओ. हा. चला इकडे. मॅनर्स नाही यार. हा ये सॉरी. कोण ये आहे? मे कम इन. नाही आता मला झोप आली. जा निघा. मी भेटायला आलेला आहात तुम्हाला. हा या. कोण आहे आपण? हो सॉरी. मैं किशाचा काका. किशाची काका? मिस्टेक मिस्टेक. हा, असू दे, असू दे. बसा ना बसा. हो असू दे ना. बसा. हो, सॉरी सॉरी. काय झालं माहिती का जरा हो, खाली खाली कुठे बसताय? मग? इथे बसा ना. टिपोयवर. नाही नाही इथे इथे. अच्छा सॉरी सॉरी. या. काय म्हटलं भेटताय की नाही कळत नाही. लिली म्हणाली तुम्ही स्वित्झर्लंडला असता. मी स्वित्झर्लंडला. हा? येस मी स्वित्झर्लंडला असतो. कधी लँड झालात? आ? स्वित्झर्लंडहून लँड कधी झालात? पहाटे 5लाच मी सांताक्रूजला बसलो. शी असं उघड्यावर बसलात? अहो टॅक्सीत यायला इकडे बसलो. हो टॅक्सीत याला. हा काय मला नाही स्वित्झर्लंडला. मग खरं तर मी इकडे आलो हे कुणाला कळणारच नाही असं मला वाटलं हा. होतं. पण तुमची लिली हा. स्मार्ट आहे. आईवर गेली. आ? लहानपणी त्याची आईवर गेली ना, हो. त्यामुळे एकट्याने कामं करते सगळी. आमचा किशा पण स्मार्ट आहे. त्याची पण आई वर गेली. त्याचे वडील वर गेले. अच्छा अच्छा. खरं तर मला वाटलं होतं मी इथे आलो आहे हे कुणाला कळणार नाही. 5:30 वाजताच मी सांताक्रूजला टच झालो. हा तिथे थंडी खूप असेल नाही? हो सांताक्रूजला थंडी फार. 5 वाजता. सांताक्रूजला थंडी? हो ओ यू मीन स्वित्झर्लंडला. हो खूपच थंडी. सारखा कोट काढून बसावं लागतं. एवढं उकडतं? कोट घालून बसावं लागतं. हा. खूप थंडी. म्हणजे एक जरी बटन उघडं राहिलं कोटाचं तिकडच्या अच्छा तिकडे. हा हा. हा तरी माणूस कुडकुडून मरेल हा. एवढे थंडी. म्हणजे तुम्ही शेक हँड करण्यासाठी जर हात पुढे केलात हा. तर हात कुडकुडून निघतो. हो. मग शेकून शेक हँड करावा लागतो. काय झालं? अजून थंड आहे हो? हो एवढी एवढी थंडी. हो तिकडे बर्फ खूप पडतो का? हो खूप बर्फ. प्रचंड बर्फ. म्हणजे रस्त्यावर बर्फ, इमारतींवर बर्फ. बर्फाचे गोळे, बर्फांच्या गाड्या. तिथे पण बर्फांच्या गाड्या आहेत. टिंग 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 1 रुपया टिंग टिंग रस मारो. गाड्यांवर बर्फ. अच्छा गाड्यांवर बर्फ. प्रचंड बर्फ. काय परत नेता स्वित्झर्लंडला? तुम्हाला गंमत माहिती आहे? नाही हो तेव्हा नेमकं मी झोपलो. अहो तीच मी सांगतोय. अच्छा गंमत दुसरी सांगा. माझा शेजारचा मुलगा. हा तुमचा मुलगा शेजारी काय करतो? आमच्या शेजारचा मुलगा हा शेजारचा मुलगा. तो एक गंमत करतो. हा? हो तो काय करतो की काडी साखरेच्या पाकात बुडवतो, घराला एक मोठे चक्कर मारतो आणि घरात जातो. विचारा का? हा तो सगळ्यांना विचारत असणार एक गोड झालाय का बघा, काय कमी गोड आहे का, साखर घालू का? आईस फ्रूट काय आईस फ्रूट तयार करून घेऊन जातो. हो एवढे थंडी. कमाल आहे. बरं बरं त्याला आठवलं. ये तसं माझं थोडं पाठ केलंय परवापासून मी. हे बघा स्वित्झर्लंड पासून जर्मनी जवळ ना हो. खूपच जवळ. खूप जवळ. अच्छा अच्छा. म्हणजे बोईंगमुळे ना मुंबई सुद्धा स्वित्झर्लंड खूप जवळ वाटतं. म्हणजे तुम्हाला सांगतो खूप ताशी 500 किलोमीटर वेग. म्हणजे तुम्ही एसटीने फिरता? प्रचंड वेग. विमानाचा खूप वेग. अच्छा, अच्छा. म्हणजे तुम्ही जर काडी पेटवलीत मुंबईत आणि खाली टाकली तर खाली ॲड. वा 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 काय नशीबवान आहात हो तुम्ही. एवढं सगळं रम्य ठिकाण तुम्हाला बघायला मिळतंय. नशिबान म्हणजे नाही. व्हॉट यू मीन? असं जगात सगळ्या ठिकाणी फिरलोय मी. हो गोरेगाव, नायगाव, गोरेगाव नायगाव. गोरायला नायग्रा फॉल्स. काय नायग्रा फॉल्स. नायग्रा फॉल्स. हा खूप ठिकाणी फिरलोय. हा. कधीतरी इकडे येतो केशाला भेटायला. हा. सॅटर्डे संडे. म्हणजे फक्त किशाला भेटण्यासाठी तुम्ही इथे येता? येस. नाहीतर आम्ही बघा राहायला गिरगावला. हा. माझा पुतण्या दादरला असतो, पण त्याला सुद्धा मी भेटायला जात नाही. वाय? बसचं भाडं केवढं झालंय. ओ पुअर कंट्री. ओ भेटायला यायला नको का? बरोबर. अहो किशाशिवाय दुसरा आहे कोण? हो हा? किशा तुमचा? माझ्या भावाचा मुलगा पुतण्या. अच्छा म्हणजे किशाचे वडील तुमचे थोरले भाऊ? नो नॉट एक्झॅक्टली थोरले. म्हणजे धाकटं किंवा हे असं होतं परदेशात राहिल्याचा परिणाम.
म्हणजे म्हणजे आमच्याकडे कसं कसं? अध्यक्ष जॉन्सन हा. आणि रस्त्यावरचा जॉन्सन हा. दोघेही सेम. हो दोघांची एकच जॉन्सन बेबी पावडर. म्हणजे कळत नाही लहान मोठा, पण इकडे तसं नाहीये, पुअर कंट्री. तर मी काय म्हणत होतो, हा बोला. किशा माझा भाऊ, भाऊ भाऊ माझा भाऊ, त्याचा मुलगा किशा, यू मीन पुतण्या. हा. खरं तर मी त्याला स्वित्झर्लंडलाच घेऊन जाणार होतो, मग पण तो नाही म्हणतो. नाही म्हणतो. कमाल आहे. अहो तरुण पोरांना फॉरेनचं केवढं अट्रॅक्शन. या. पोरांचं सोडा, मला जर कोणी नुसतं म्हटलं ना हो येता का अंदमानला, मी कपड्याशिवाय जाईन. कपड्याशिवाय नाही नाही म्हणजे कपडे बांधून न घेता जाईन. माझं सोडा. आमची लिली, लिली, अहो नुसतं तिला म्हटलं येते का पुण्याला, अरे नाचत राहील. ठीक आहे, आपण त्याला नाचत नाचत घेऊन जाऊ. तिकडे का तुमचा डोंबऱ्याचा खेळ आहे का? नाही नाही, आपण हनीमूनला तिकडे घेऊन जाऊ. आपण यू मीन किशा आणि ती तिकडे प्रचंड हनीमूनची सोय आहे. हो रस्त्यात हनीमूनची सोय, रस्त्या रस्त्यात हनीमून. हॉटेल्स 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 हनीमून साठी हॉटेल्स. अच्छा, अच्छा. म्हणजे एक वेळ तुम्ही नसाल तरी तुमचा हनीमून होईल. एवढं सुलभ आहे. तर ते तुमचा व्यवसाय काय हो? व्यवसाय व्यवसाय. हा नाईस क्वेश्चन. हा व्यवसाय हा व्यवसाय यावर्षी कळेल ना मला. हो या व्यवसाय. तर व्यवसाय बरं का मिस्टर लफांगे. लफंगे नाही हो. आपल्या गरम मसाल्यात लवंग असते ना, लवंग हा. ती एक असले की लवंग, हा. जास्त असले की लवंगे. सॉरी लवंगे. हा. लवंगा नाही नाही लवंगे. नाही लवंगा. अहो लवंगे माझा नो लवंगा म्हणजे मसाल्यातल्या ज्या लवंगा असतात ना, आम्ही त्यांची बोटं तोडतो, बोटीत भरतो आणि स्वित्झर्लंडला घेऊन जातो आणि त्याचं तेल काढून पुन्हा मुंबईला घेऊन येतो. मग तेवढं थोडी स्वित्झर्लंडला कशाला? म्हणजे आपल्याकडे नाही का हो? आपल्याकडे तेल काढण्याचे एक्सपर्ट सगळे. 20 रुपयात झालं असं तुमचं काम. तसं नाही मिस्टर लवंगे. यू मीन बिझनेस. अहो लाखोने व्याज येत आहे, हो पैसा कुठे ठेवणार? अच्छा अच्छा. सगळा पैसा टॅक्सीत जातोय. टॅक्सीत पैसा? टॅक्स 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 अच्छा अच्छा. म्हणजे एकट्याने भरला की टॅक्स. या. तुम्ही भरपूर भरता म्हणजे टॅक्सी. हा टॅक्सेस मध्ये Taxes, हा. जातोय. हा त्याच्यामुळे मी स्वित्झर्लंडला नवीनच धंदा सुरू केलाय. तुम्ही स्वित्झर्लंडला धंदा करता? व्यवसाय बिझनेस. अच्छा बिझनेस. हा मी काय करतो, माझ्या नवीन गाड्या विकतो आणि जुन्या गाड्या विकत घेतो. ही कसली अवधूचं लक्षणं? म्हणजे जुन्या गाड्या विकतो आणि नवीन गाड्या विकत घेतो. अच्छा अच्छा अच्छा. आता आता तुम्ही कुठली नवीन सेल केला का? हो अँबॅसॅडर. अँबॅसेडर तिकडे? टॅटर हा काय तिकडचा ट्रॅक्टर? तिकडची नवीन गाडी आहे. अच्छा. या. खरंच तुम्ही जे बोलताय ना ते आम्हाला सगळं स्वर्गातलं वाटतंय हो. या. आम्ही पृथ्वीवरची गरीब माणसं. आमची लिली खरंच वेडी आहे हो. का तिला काही कळतच नाहीये. का हो तुमचे आमचे संबंध कसे काय जुळणार? Why? वाय म्हणजे आता बघा ना, विमानातून फिरणाऱ्या माणसाला रस्त्यावरची बैलगाडी दिसेल का? हो या. तेव्हा मी काय म्हणतो हा. की किसन आणि लिलीचं विसरा. आपण त्याविषयी काय बोललोच नाही असं समजा. हा. खरंच आमची लिली वेडी आहे हो. हो या. हो आपली एक नवीन ओळख झाल्याची समजा. चलो मी. ओके. लवली काहीतरी वेगळाच घोटाळा झालेला दिसतोय. अप्पा साहेब प्लीज 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 डोंट गो प्लीज कम प्लीज कम डोंट गो प्लीज सिट डाऊन. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे अहो पैसा काय येतो जातो. हो मनी कम्स अँड मनी गोज. राहतो ती फक्त आपण माणसं. वुमॅन्स वुमन वुमॅन्स Womans. आपण माणसं. हा. खरं तर माझी ही सगळी इस्टेट मी किशालाच देणार आहे आणि पर्यायाने ती तुमच्या लिलाच मिळणार आहे. अहो कशाला अहो कशाला? कशाला काय. अहो किशाची आई हां सारखी किशा करायची. अच्छा. गेली बिचारी. हो सॉरी मी तिला वचन दिला होता. म्हटलं का काय तिच्याची आई तुमची काकी? शेजारच्या बायका त्यांचं काय केलं? त्या तिला काकी म्हणायच्या. अच्छा. आमचा केशा हां सतत बायकांमध्ये असायचा. आपले संबंध नाही जुळायचे. नाही लहानपणी खूप गोंडोस दिसायचा ना म्हणून. अच्छा म्हणून. हां त्याच्यामुळे मलाही बायकांमध्ये जावं लागायचं तुम्हाला कशाला जावं लागायचं? किशाला आणायला. अच्छा. हा तेव्हा मी त्यांना वचन दिलं होतं.
म्हटलं का काय माझी सगळी इस्टेट मी किशालाच देणार आहे. किशाला लिली पसंत आहे, आम्हालाही लिली पसंत आहे. तुम्ही तिला केव्हा पाहिलं? फोटोत. कशात? फोटोत. फोटोत? हा. म्हणजे आमच्या लिलीनी फोटो पण काढले? मला काहीच माहिती नाही. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? नाही हो. बरोबर. मी तिकडे स्वित्झर्लंडला, तुम्ही इकडे गिरगावात. बरं दादरला यायचं तर तुम्हाला ते परवडत नाही. पुढचं सांगा. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? खरंच नाही माहिती. अहो परवाच त्यांनी नवीन टोकियो सिनेमा पाहिला. काय सांगता काय? हो. म्हणजे पोरं ह्या टोकापर्यंत गेली? येस. मी काय म्हणतो, शेवटी ती पोरच आहे तो, त्यांना माफ करून टाका. ओके. बरं तुम्हाला आमचं घराणं पसंत आहे? एकदम पसंत. नाही, आमच्या किशाने सांगितलं होतं हो. की आम्ही खूप खानदानी आहोत. किशन तुम्हाला सांगितलं असं? मी किशाला सांगितलं होतं आपण खूप खानदानी आहोत. म्हणजे आम्ही टॉप टू बॉटम खानदानी. हो. आमचा वडील खानदानी, हा. आजोबा खानदानी, हो. पणजोबा खानदानी. अहो इतकंच कशाला, तुमचं ते हे कोण लेखक ते पु ल देशपांडे आमच्याच खानदानातले. काय सांगता? वसंतराव देशपांडे हा. आमच्याच खानदानातले. हो. तुमचे ते पुण्याचे कामा देशपांडे माका देशपांडे तेच ते हा. आमच्याच खानदानात. हो. अहो इतकंच कशाला, ते खिंडीत लढले कोण ते सूर्याचे पिसाळ. आमच्याच खानदानातले. नाही, आपलं नाही जुळणार बहुतेक. नाही बाजीप्रभू देशपांडे आमच्याच खानदानात. बरं आमचं खानदान तुम्हाला पटलं? एकदम टॉप टू बॉटम. तुमची लिली ही आम्हाला पटली काय? किशासाठी. मी काय म्हणतो, माझा स्वभाव मनावर घेऊ नका. उगाच आपलं माझ्या मनात काय काय येत असतं. नाही बरं पुढचं सगळं किशा ठरवेल. आता मला निघायला पाहिजे स्वित्झर्लंडला. हो. मीटिंग आहे. अच्छा, तिकडे तुम्हाला काय खुर्च्या लावायच्या असतात? मला आधी जाऊन खूप तयारी करावी लागते. अच्छा, पण उद्याच निघायचं आहे? हो उद्याच निघावं लागेल. अरे वा, मग तुम्हाला फ्लाईटनेच जावं लागणार? कुठचे जी डाकोटा तर डाकोटा नाही तर हेलिकॉप्टर. अरे बाबा. उद्याच मला म्हणजे फोन करून आता तुझी तिकीट बुक करावं लागेल. हो, हो. भाडं वाढतंय. म्हणजे खाली पार्क केलंय? नाही म्हणजे भाडं वाढतंय ना, ते 2 फ्लाईट्स नाही मिळाल तिसरं घ्यावं लागेल. अच्छा. पण तुम्ही बसा. किशाचं आणि लिलीचं लग्न फिक्स. फिक्स. तुम्ही जायचं नाही. मग कन्यादान तुम्ही करणार? नाही तुम्ही इथून असंच जायचं नाही. इथून जायचं नाही? चहा पिऊन जायचा. इथे चहा कोण करणार? मी सांगतो ना. हा. यू डोंट गो. हा डोंट गो. ओके. ओके. ए बाळू एक पाणी कम. नाही हे आमचा घरोबा आहे खूप जुना. यु नो तुम्ही बसा. मी आलोच. फोन करून येतो तिकीट ठरवायला पाहिजे. या. खरंच मोठा माणूस आहे, अजून जुन्या गोष्टी विसरल्या नाहीत. एक पाणी कम पाठव. मिशी लावा, चष्मे घाला, पगड्या घाला, हातात छत्री घ्या. तुम्ही कोण? मी लवंगे. काय म्हणताय? हो. बसा. मला ओळखलं नाही? नाही हो, खरंच नाही. ओळखलं नाही तुम्ही? खरंच नाही. बरोबर, कशाने ओळखणार? किशनने आपली ओळखच करून दिली नाही. मी किशनचा काका. असं काय बघताय माझ्याकडे? अहो खरंच मी किशनचा काका. मला माहिती आहे तुम्ही इथं कशासाठी आलात. सगळे कळलेले आहे मला. आमच्या किशनचे तुमच्या लिलीवर प्रेम जडले ना, तेच लग्न ठरवून देण्यासाठी तुम्ही इथे आलात. अहो असं काय करताय? मी खरंच किशनचा काका कृष्णाजी रामचंद्र देशपांडे. टिळकांच्या वेळेपासून खानदानी प्रसिद्ध घराणे आमचे. म्हणजे टिळक जेव्हा विलायतेला गेले ना, तेव्हा माझे आजोबा त्यांची अशी मिशी लावून डमी म्हणून पुण्यात फिरायचे. नाही असतील हो, पण काय तर मी जरा संभ्रमात पडलो. अहो संभ्रमात कशासाठी पडताय? अहो खरंच मी किशनचा काका. किशाची काकू म्हणजे आमची ही फार जीव तिचा किशावर. सारखी किशन करायची. सारखं आम्हाला कळायचं नाही हा कोणास मारते ती, कारण तो पण किशा मी पण किशा. फक्त तो किसन आणि मी कृष्णाजी रामचंद्र देशपांडे. अच्छा. गेली 4 वर्षापूर्वी गेली ही. तेव्हापासून गाव सोडून बाहेर पडलो नाही. मग स्वित्झर्लंडला असतात ते कोण? काका. कोणाचे? किशाचे हो. कोण किशनचे काका? तुम्ही ना. मग तुम्ही कोण? मी लवंगे. लवंग. किशनचे मी नसतो स्वित्झर्लंडला. मग आमच्या विठ्ठूला पाठवून दिला स्वित्झर्लंडला. विठ्ठू सारखं आपलं म्हणत होता हवा पालटायचे. म्हटलं जा स्वित्झर्लंडला. आता हिला पण पाठवणार आहे. कोणाला? ही म्हणजे आमची ही स्वयंपाकीन काकू. स्वित्झर्लंडला ईस्टर्न कुक कॉन्फरन्स आहे, तिच्यासाठी पाठवून देणार तिला. अहो करोडो रुपये पडले. करायचं काय त्याचं? आता माझ्यानंतर ते सगळे पैसे आमच्या किशाचेच. किशाचे म्हणजे पर्यायाने तुमच्या लिलीचेच नाही का? मी काय म्हणतो, काय
किशाला काका किती हो? किशाला काका किती आपल्याला तुमचा विनोदी स्वभाव फार आवडला बुवा. आपल्याला ते सुटकात असल्यासारखी माणसं किंवा एरंडल घेतल्यासारखा चेहरा करून बसणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. आपल्याला तुम्ही वागण्या बोलण्या सकट कपड्या सकट एकदम पसंत. नाही मी काय म्हणतो, किशाला एक काका. 2 नाही 1 नाही एकुलता एक काका, काका किशाचा तो मी. पण तुमच्या आधी एक काका आला होता. फारच विनोदी स्वभाव बाबा तुमचा. आपल्याला तुमचा स्वभाव एकदम आवडला. तुमचा स्वभाव म्हणजे त्या विनोदी नटासारखा आहे, चार्ली चॅपलिन सारखा. अगदी आवडला मला स्वभाव. अहो पण खरंच हे काका इथे आले होते. अहो, खरंच काका येतील कसे? मी आले नाही आता. हे काय कोण? काका कोणाचे? किशाचे. मग तुम्ही कोण? अरे मी लवंगे, मग मी कोण? तुम्ही काका. मग ते कुठे आहेत काका? ते काय? कुठे आहेत ते? अरे मागे कोणाचे? तुमच्या मागे? माझ्या नाही, त्या बाजूला. हे कोण? तुम्ही कोण? लवली. हे मला विचारणार तुम्ही कोण? लवली. मी कोण? काका. हे कोण? लवंगे. तुम्ही कोण? काका. मग आता सांगा मी कोण? भाऊ. बुबडे 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 बु. बस बस बस. पाहिलाच लवंगे. परदेशात राहिल्यामुळे आठवणींचा कसा बर्फ झालाय. बरे झाले तू आला सो भाऊ, हो. नाहीतर ह्यांचं कन्फ्युजन झालं असतं, गोंधळ उडाला असता. नाही काय कन्फ्युजन होणारच हो. काय झालं, एक काका माझ्या समोरनं जातो काय आणि दुसरा काका येतो काय, तर मी एकदम बावरलो होतो. आता काय तुमच्या लाखोपतींच्या गोष्टी, त्यातलं तुमच्या घरातला गोंधळ आम्हाला कसा कळणार? बरोबर बरोबर. एक काका बाहेर जातो, दुसरा बाहेरून आत येतो, दोघंही म्हणतात आम्ही किशांचे काका. गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. हो अहो, त्यामुळे मला नक्की कळे नाही हो, यातला खरा किशाचा काका कोण. नक्की आम्ही दोघे. हा, तुम्ही अजिबात संशय घेऊ नका. नाही संशय नव्हताच, संशय नव्हताच, फक्त जरा शंका होती. शंका घेण्याचे कारणच नाही, आम्हीच किशांचे काका. भाऊ अगदी देवासारखा फाटलास. म्हणजे काय देवासारखाच भेटणार? खानदानी माणसं आपण. किशानी मला पत्र पाठवले, माझा खानदानी प्रेम बसलाय. ताबडतोब निघून या हे सिद्ध करण्यासाठी की आपण खानदानी आहोत. ताबडतोब फर्स्ट क्लासचे तिकीट काढले. म्हटलं खानदानी पणत कुठे कमी पडायला नको. दादरला उतरलो आणि स्टेशनवरून हमाल केला खानदानीपणा दाखवण्यासाठी आणि हॉस्टेलला आलो. काय नाही हो, तुमच्या खानदारीपणा लक्षात येतोच हो. एवढ्या लाखाच्या गोष्टी करतात तुम्ही. पैशाचं सोडा, अरे एक खानदानी माणूस आपल्या विटूला स्वित्झर्लंडला पाठवतो म्हणजे काय? मग स्वित्झर्लंडला मग काय? मला कधीच भेटला नाही तो तिकडे. तुला कधी कशाला भेटेल? तू कशाला स्वित्झर्लंडला जातोस? बरोबर, तुला तरी कसं कळणार? एखादं पत्र तरी पाठवलंस तुम्हाला. तू स्वित्झर्लंडला असतोस म्हणजे हे काय? मला कसं कळणार? बरोबर, भाऊ म्हणून तू कधी मला विचारपूस केलीस? विचारपूस केलीस तू जाताना सांगून जाईल लवंगे, भाऊ म्हणजे काहीतरी कारण पाहिजे. लवंगे, तुम्हाला का- अहो, नाही, माझी कळायला चूक आहे. पाहिजे. अहो, माझी मला चूक का कशी? नाही सांगून गेला हा? अहो, तो- अहो, ह्याला तुम्ही सांगा पहिल्यांदा. माझ्याशी नाही, नाही, बोला. लवंगे, तुम्ही नाही, ह्याला आधी लवंगे. सांगा. माझं ऐका, तुम्ही भांडताय कशाला? अहो, तुम्ही स्वित्झर्लंडचे ना, तुम्ही तरी ऐका ना. त्यांच्या काय नादी लागलाय? ते कोकणातले म्हणजे भांडण असणारच हो. नाही म्हणजे सांभाळून घ्या हो. आपण इथे कशाला जमलोय? कारण आठवणे आपण कशाला जमलो हे आठवलं. चला परिचय झाला, आता इथून निघावे. चला, अहो, पळा, अहो, स्वित्झर्लंडला अहो, जायचं अहो, आहे. नाही मी काय म्हणतो, म्हणजे वाटेचं माझं घर आहे, आपण घरी जाऊया ना. नाही एवढं घाणेरडं नाही आहे. नाही नाही नको, म्हणजे घरी खूपच वेळ होईल. त्यापेक्षा आपण असं करूया, एखाद्या हॉटेलात जाऊया किंवा रेस्टॉरंट. काय रेस्टॉरंट म्हणजे काय? हॉटेलाची एक पद्धत असते. अच्छा. आपण तिकडेच जाऊया. आम्हाला काय कल्पना. हो बरोबर. आमचं आपलं रामविलास हिंदू हॉटेल. चला. चला रेस्टॉरंट चला. चला 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 प्लीज. त्या हॉटेलमध्ये जाऊन काय सांगत एक पाणी कम. इकडे या. सुमन 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 नयन, सुमन कुठे आहे? मला माहित नाही. कुठे गेला असेल? अरे मला माहित नाही. असं काय करतोस? रूम मध्ये राहतोस ना तू? अरे पण मी पण आत्ताच आलो आहे. कुठे गेला असेल? खरंच माहित नाही का तुला? अरे आता शांत बस, मला अभ्यास करायचा आहे. हो हो, माझ्या रूम मध्ये जाऊन कर ना. ठीक आहे चल. मी येतो हा 5 मिनिटात. लवकर ये. गेला, बरं झालं. सुमन 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 जोशी सुमन सुमन
सुमन कोण जोशी? सुमन सुमन फुलले दगडावरी. हा? तुम्हाला माहित नाही का? नाही. फूल हा? फूल झाडावरचं फूल. कालपर्यंत असलेली कळी आज अचानक कशी फुलली याचा विलक्षण आनंद होऊन कवी आपली एक तानाता व्यक्त करतो आणि म्हणतो, सुमन फुलले दगडावरी, सांद्र निलिमा जाळते आकाश, प्रकाश लागला ज्योती विना. बरं का बाई, प्रकाश लागला ज्योती विना, बगळा पांढरा नजर काळी, काळी काळी ओरड ऐकुती आली, सुमन 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 सुमन. जोशी, तुम्ही फर्स्ट क्लासचे स्टुडंट आहात ना? हो, ए डिव्हिजन. मग ए डिव्हिजनच्या स्टुडंटने असं खोटं बोलू नये, माहित नाही तुम्हाला? कोण आहे ही सुमन सांगा? सुमन म्हणजे सुमन मुंगी. सुमन काय? हो, तो सुमन मुंगी म्हणजे ती 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 आहे? म्हणजे ती बाई आहे? तुमच्या रेकॉर्डवर कोण आहे? माझ्या रेकॉर्डवर पुरुषच असणार. पुरुषांखेरीज या हॉस्टेलमध्ये कुठल्याही बाईला परवानगी नाही, माहित नाही तुम्हाला? आहा, याला अपवाद फक्त तुम्ही. खरंच बाई, तुम्ही हे फक्त पुरुषांकरता हॉस्टेल का काढलं? म्हणजे नाही, मानसशास्त्रीय दृष्ट्या याचा फारच निराळा अर्थ होतो हा. कसा? म्हणजे पुरुषात मिरवायची हौस दिसते त्यामध्ये तुमची. काय बरळता जोशी तुम्ही? मॅडम, बरळत नाहीये मी. गेले वाटतं. काय झालं? शास्त्रीय दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहतोय. असे हो, तुमच्या प्रत्येक हालचालींना शास्त्रीय अर्थ लावतोय मी. मॅडम, आता हेच बघा ना, तुम्ही या खोलीत वारंवार येऊ लागलात, याचा अर्थ सांगू का मी? जोशी, तुम्ही या खोलीत कधी पाऊल न टाकणारे, सारखे खिडकीतून आवाज देणारे, ह्या खोलीत आला, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगू का? आता सांगण्यात काय अर्थ आहे बाई? आणि असले अर्थ समजले ना तरी सांगायचे नसतात. फारच अनर्थ घडतो त्यामुळे. जाऊ दे, आपण निराळा विषयावर बोलूया का? बसा. टिपावर? नको, तुटेल तो. तिथे बसा. हा, मॅडम, मी काय म्हणतो, आपण अश्लीलतेवर बोलायचं का? चालेल. काय? नाही, मी विचारलं, आपण अश्लीलतेवर बोलायचं का? जोशी मॅडम, ओरडता कशाला? अजून काहीच अश्लील बोललेलो नाहीये मी. अहो जोशी, काय झालंय काय तुम्हाला? इथे येण्यापूर्वी किती चांगले होता तुम्ही, फर्स्ट क्लासचे स्टुडंट ना तुम्ही, आणि आता हे असं काय झालं तुमचं? तुमच्यामुळेच झालंय मॅडम. माझ्यामुळे? हो, तुमच्यामुळेच. हे तुमचं फक्त पुरुषांकरता हॉस्टेल काढणं काय अर्थ आहे का? मॅडम, धरण बांधलं की पाणी चोहू बाजूनी कोंडतं, पाणी कोंडलं की वाढते पाण्याची खोली, पाण्याची खोली वाढली की वाढतो पाण्याचा दाब, आणि एके दिवशी अचानक काय झालं जोशी? धाडकन धरण फुटतं. अगदी तसंच झालंय माझं. अश्लीलतेवर एखादं साप्ताहिक किंवा मासिक तरी चालवलंच पाहिजे, किंवा तुमच्याशी तरी अश्लील बोललंच पाहिजे मला. मॅडम, मी काय करू? तुमची बडबड बंद करा, इकडनं चालायला लागा आणि एखादा इंग्रजी चित्रपट बघून या. चालेल. तुम्ही येता का बरोबर? जोशी, अहो मॅडम, ओरडता कशाला? यायचं नाही तर सरळ नाही येत म्हणून सांगा ना. छ्या, भारतातला इंग्रजी सिनेमा तोही अगदी मूर्खपणाचा आहे, तुमच्या हॉस्टेल इतकाच. जाऊ दे, पण तुम्हाला सांगून काय उपयोग? अय्या जोशी, बघू ही साडी. साडी नाहीये, माझ्या सोहळ्याचा कद आहे तो, कद. कमाल झाली हा जोशी तुमच्या पुढे. चक्क या सिल्कच्या साडीला सवळ्याचा कद म्हणताय तुमच्या? मॅडम, म्हणावं लागतं. आता साडी म्हटलं असतं की तुम्ही नको नको ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणार, म्हणून आपलं कद म्हटलं. दुसऱ्याचं खोटं समाधान करण्यासाठी बोलतो आपण. आता हेच बघा ना, तुमच्या मनात असूनही तुम्ही माझ्याशी अश्लील बोलू शकत नाही. जाऊ दे, बरंच बोललो मी येतो. मॅडम. जोशी, मॅडम, मी हे हॉस्टेल सोडून जातोय. आता? अहो, परीक्षा जवळ आली आहे ना तुमची. मरू देत ती परीक्षा, तो आणखी एक गाढवपणा आहे. आधी मला माणसांसारखं नीट जगू देत, मग गाढवासारखं परीक्षा देत बसेन मी. येतो मी. मॅडम, ही साडी तुम्हाला घ्या. मला? घ्या. पैशाचं राहू दे, नाही दिलेत तरी चालतील, पण नीट वापरा हा. आणि हो, हॉस्टेलमध्ये वापरू नका, उगाच माझ्या नजरेची कसर लागेल. मोकळ्या हवेत वापरा, मोकळ्या हवेत. पण मला कशाला ही साडी जोशी? घ्या हो. आयुष्यात एखाद्या तरी स्त्रीला एखादी तरी साडी देता यावी असं प्रत्येक पुरुषाला वाटत असतं, म्हणून म्हटलं ठेवा. ठेवा. थँक्यू जोशी.
थँक्यू मॅडम. मॅडम सुरेख सुरेख हा. मॅडम मॅडम गेल्या वाटतं. मी दिलेली साडी नेसायला गेल्या असणार. मॅडम ये इकडे. चल चल माझ्या बरोबर बस इथे. काय झालं तुला चिडायला? काही नाही. काय चालवलंयस लिले? मगापासून बघतोय मी, एक अक्षर बोललेलेस माझ्याशी. तुझ्यासाठी एवढी धडपड चालवली मी. ते बाळ्या आणि माझ्या काका व्हायला नाही म्हणाले तर मी काकाची व्यवस्था केली. काय झालंय तुला? आप्पा कुठे आहेत? मला माहित नाही. मग तुला काय माहितीये? मला काहीच माहित नाही. लिले अगं काय चालवलंयस तू? बोल ना काहीतरी. लिले लिले. देशपांडे मला हाक मारत होता का तुम्ही? कोण आलंय? कोण? अरे वा लिली तू आलीस. बरं झालं. तुम्हाला भेटायलाच आली आहे. मला भेटायला. हो, हो. वा, छानच. चल ऑफिस मध्ये गप्पा मारूया. नाही, इथेच बसून गप्पा मारूया. बसा बसा बसा. तुम्ही पण बसा ना. बसू? हा, बसा. पण तुम्हाला सांगून ठेवतोय लिले खूप बोलकी आहे. एवढी बोलते ना, एवढी बोलते. तुम्हाला सांगतो अजिबात कधी चिडत नाही. पण ती एवढी बोलते ना की डोक्यातच जाते. त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्ही उठा आणि जा ऑफिस मध्येच. नाही 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 नाही, मला बोलकी माणसं भयंकर आवडतात. बरं का लिले, मी पण अगदी तुझ्यासारखी बडबडी आहे. पण या हॉस्टेलमध्ये सगळे मेले पुरुष, कोणाशी बोलताच येत नाही मला. कधी कधी माझाच नियम मला नडतो असा. नाही नाही, पण मला तुमचा नियम ना खूप आवडतो. म्हणजे स्त्री नातलगाशिवाय दुसऱ्या कुठल्याही बाईला हॉस्टेलवर परवानगी नाही. खरंच? हो, अगदी खरं. कुठल्याही बाईला येऊन देऊ नका हा इथे. नाही नाही. तुला तरी येता येईल का मग? नाही नाही, पण मला तुमचा नियम अगदी मान्य आहे. म्हणजे अगदी SSC बोर्डासारखा मान्य आहे. हो ना. पण बहिणीला यायला अलाउड आहे, त्यामुळे तुला येता येईल. पण मलाच यायचं नाहीये. अगं नाही नाही, हा नियम तुझ्यासाठी नाही, इतर मुलींसाठी. म्हणजे काय, या हॉस्टेल मधली सगळी मुलं ना बेताल वागू नये ना, त्याच्यासाठी आहे हा नियम. तू ये. आणि किसनच्या बाबतीत तर मला खात्रीच आहे, अख्ख्या हॉस्टेलमध्ये ह्याच्यासारखा चांगला विद्यार्थी नाहीये. आहे की नाही? ऐक ऐक लिले ऐक. ऐकलं? नाही, खरंच सांगते. आता अशा व्यक्तीच्या हातून एखादी चूक झाली तरी काही हरकत नाही. काय सांगता? हो ना. बघा खूप मोठी चूक होणार आहे माझ्या हातून. लिले तूही एक चान्स मागून घे ना. मी कशाला? नाही अगं, बाईचा बाईकडे खूप छान वशील असतो म्हणून मागून घे. नाही नाही नाही, वशिल्याची काही आवश्यकता नाहीये. बरं किसनराव, तुम्ही आता काय म्हणत होता? कुठली चूक करणार आहात तुम्ही? काय ती कुठली? मी सांगू का? हा सांगा सांगा. तू सांगतेस? सांग. आता नको, मी नंतर वेळ आल्यावर सांगीन. हा नाही नाही, सांग ना. मी सुद्धा वेळ आल्यावरच सांगेन. का? आता सांग ना तू. नाही, सांग ना, तू नाही, सांग तू ना. सांग ना. तू नाही, तू विषय सांगायला काढलास ना. निघाली. तुला तुझं मोठी नाही, तू तोरण बोललास सांगायचं म्हणून ना, तू मला बोललास. जायचं आहे, वा, वा, वा. सांग, सांग. छान छान भांडता तुम्ही बहीण भाऊ, फार सुरेख भांडता. नाही, असा समंजस ना शोधून सापडायचाच हो, आणि नाही. हिच्यासारखी सुद्धा मुलगी सापडायचीच नाही. खरंच सांग सांग सांग. चूक सांग. नाही नाही, तुम्ही भांडत बसा. मी जरा ऑफिस मधली कामं आटपून येते. हा, जा, जा, जा. मला वाटलं आणि हात मधली म्हणून मी आले. बरं भांडणार आहे बरं. मी तुझ्याशी. हो, हिच्याशी खूप भांडणार आहे मी. खूप भांडणार आहे. काय झालंय तुला? आता तरी बोल, काय झालंय? मला आधी सांग, ती सुमन कोण? कोण सुमन? ती सुमन, ती ती तुला हात रुमाल देते ती. अच्छा अच्छा. हा मत्सर घुमतोय होय तुझ्या पोटात? अगं तो सुमन आहे. तो सुमन नाही, ती सुमन आहे. सुमन तो आहे. सुमन ती आहे. मी बघितलंय तिच्याकडे, कशी ती चालते, कशी ती बोलते. खरंच ती काय भानगड आहे ती देवालाच ठाऊक. अगं पण तो पुरुषच आहे, त्याशिवाय त्या टोणगावकर बाई त्याला इथे ठेवून घेतील का? पोरी यायला अलाव नाही म्हणून तुम्हीच असले उद्योग केले असतील. अगं मग तुला पुरुष म्हणून नसतं का आणलं? काय डोकं आहे तुझं? आणि काय ते साध्या हातरुमालासाठी एवढी चिडतेस? नुसता हात रुमाल नाही, माझे किसनराव शेखेन माझ्याशी नाही असं बोलत तू कधी. अच्छा, म्हणजे सगळं कळलं तर तुला? तिनेच सांगितलं. त्यांनी सांगितलं? तिने सांगितलं. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? हे बघ लिहिले, पण साध्या हातरुमालावरून तू एवढी चिडतेस? चिडते. आणि तुला माहितीये का, काय मी तुझ्यासाठी एक गंमत आणली. गंमत? अय्या काय? साडी? नाही. ट्रान्झिस्टर? सेंट? छे, मग काय? ओळख ओळख ओळख. हे बघ अगदी छोटीशी गंमत आहे. हे बघ काय आणलंय. अय्या गजरा. गजरा कोणासाठी आणला देशपांडे? माझ्यासाठी.
तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी म्हणजे मावशीसाठी आणलाय. मावशीसाठी आत्ता मला म्हणालास ना माझ्यासाठी आणलाय. अगं मावशीला द्यायला तुझ्याचकडे देणार होतो मी. आता मला नको. नाही नाही, घे ना, असं नाही मला करायचं. नकोय तुला. घे ग. घे, अगं मला घे ना, नको कचरा आहे. घे ना. एक मिनिट अरे ते गजऱ्याची वाट लागेल. थांबा, तुम्हाला दोघांना नको असेल ना तर मीच माळते. जरा मदत करते का? नाही म्हणजे तुला सांगते, मदत करतेस का जरा? हो करते ना मदत. कशी दिसतेय? कशी दिसते? हा गजरा कसा दिसतोय? मी कशी दिसते मी कसं विचारीन ना? आणि मी सुद्धा खरं थोडंच सांगणार आहे. काय? नाही मला बाई तुम्हाला फोन आलेला दिसतोय. तुम्हाला दिसला कसा? दिसला म्हणजे ऐकू येतोय काहीतरी ट्रिंग ट्रिंग. अगं बाई, नवीन ऍडमिशनचा फोन असणार, मी जातेच जा, कशी. जा, 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 जा. फिरलं का तुझं टाळकं पुन्हा? नाही अगदी शांत आहे. तुला काय गरज होती त्या गजरा द्यायची? अरे तू मला म्हणालास तुझ्यासाठी आणलाय, मग म्हणालास मावशीसाठी आणलाय. अगं मावशीला द्यायचंय म्हणून तुलाच देणार होतो ना मी तो गजरा. पण मग आता गेला ना तू तिच्या बरोबर. ते तुझ्यामुळे. गप्पा बस, मी काही नाही केलेलं. नाही तर काय तुला कशाला भांडण काय एक मिनिट मला सांग, काकाचं काय झालं? झाली व्यवस्था. झाले तुझे मित्र तयार? नाही मग? भाड्याने आणलाय काका. 10 रुपये तास, 100 रुपये डिपॉझिट. हसा हसा. इथे माझा जीव चाललाय आणि तुम्हाला हसायला येत आहे. हो रे, चाहे हसीना तो निकालो पसीना. चालायचंच. पसीना निघून निघून संपत आला तरी अजून हसीना हाशील होण्याचं काही दिसत नाही लक्षण. हा चल आता माझ्या बरोबर. कुठे? कुठेतरी हॉटेलात जाऊ, काहीतरी खाऊ. तोपर्यंत तुझे आप्पा येऊन गेले तर बरंच झालं, आणि त्यानंतर आले तर तकदीर पे भरोसा. चल 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 चल. काकाचं झालं नाहीच पण. अगं होईल ग, चल तू आता. इकडे नुसती गप्पा मारत बसली. क्या बात आहे वाड्या, कसला फर्स्ट क्लास अभिनय केलायस. नाही म्हणजे एवढा फर्स्ट क्लास अभिनय जमेल असं वाटलंही नव्हतं. पण बाळ्या, तू मध्येच विचारलंस ना तुम्ही कोण मी कोण, त्याच्यावरनं मी ओळखलं की तू बाळ्या. अरे बाबा, तू सुद्धा लवली म्हणलास म्हणून, नाहीतर माझी काय वाट लागली. तुम्ही तुला सांगू का काय ठरवलं होतं? जाऊन त्या माणसाला सरळ मिठी मारायची आणि सांगायचं, बाबा रे यातलं मला काहीही माहित नाही, तूच मला सांभाळून घे. पण हे सगळं लवंग्यांना खरं वाटलं असेल ना रे. जाऊ दे ना, आता आपल्याला काय करायचंय? नाही रे, तो सतत माझ्याकडे बघत होता. मला वाटलं माझी दाढी पडते की काय, म्हणून मी आपला दाढीवर हात ठेवला तर त्याचं लक्ष माझ्या हाताकडे. पण नशीब दाढीने लाज वाचवली. पण सुनंदा गुप्तेला अशी लाल दाढी आवडते ना रे. अरे सुनंदा गुप्तेला लाल दाढी आवडो नाही तर हिरवी दाढी आवडो. तुला एक मजा कळली का? मी तुला चुकून मध्ये अशी हाक मारली. मी खोकलो. हो, पण आता हा काका उतरून ठेवूया. आत्ता नाही उतरवायचा. आधी किशाला येऊ दे, त्याला त्याचा काका बघू दे, त्याच्याकडून पार्टी उकळू, मगच काका उतरवायचा. आणि बाळ्या, एक फोटो पण काढून घेऊ. म्हणजे 2 काका असे मागे आणि पुढे किशा, म्हणजे 2 शिकारी मागे आणि पुढे मरून पडलेला वाघ. फोटो फ्रेम करू आणि त्याला लग्नात प्रेझेंट देऊ आणि त्याला सांगू बेडरूमच्या भिंतीवर लावायचा आणि त्याच्याकडनं लॉन्ड्रीचा खर्च पण घेऊ. दाढीचं भाडं, हे ड्रेसचं भाडं आणि आपलं भाडं. आपलं भाडं. अरे आपण भाडोत्री काका नाही काय? हे आपलं भाडं घेऊ आणि मगच काका उतरवायचा. ओके, तोवर चालेल. काका, अरे कोण टकटक करतोय? या टोणगावकरांच्या हॉस्टेलमध्ये टकटक करण्याची पद्धत नाही. सरळ दार ढकलून आतमध्ये या, कुठल्याही बेडवर आपलं शरीर झुगारून द्या आणि बकबक करायला सुरुवात करा. बघ बघ. आप्पासाहेब तुम्ही? पप्पा साहेब, माझी नाटकांनी वाक्य ऐकली का नाही तुम्ही? छान होती छान होती. छान होती नाही? तुम्ही परत आलात, यू केम बॅक. अरे हो, काय झालं, आपली बोलणी झाली हो, पण किशाला मी अजून पाहिलेलंच नाहीये हो. तेव्हा म्हटलं एकदा त्याच्याशी बोलूया, मग सगळं आजचं आज काम सगळं उरकून टाकूया. हो हो. भाऊ, भाऊ, किशा कुठे गेला आहे रे? अरे किशा, हा किशा का आपल्याला सांगून जाणार आहे? अरे आपलं खानदानी घराणं, सगळे कसे स्वायत्त. तुम्ही किती वेळ बसणार आहात इथे? आता काय किशा येईपर्यंत वाट बघतो त्याची. नाहीतरी एक काम करता का तुम्ही इथे बसून राहा, मी आणि हा बाहेर जातो आणि किशाला शोधून इथं घेऊन येतो. वा वा वा, हे फार छान होईल. होय नाही? लवकर आणा हो. हो. तोपर्यंत आपलं मी इथे बसून राहतो. अरे तिथे बसू नका, उठा उठा उठा, तिथे बसू नका. तिथे मुंगी आहे. काय मुंगे? म्हणजे ती मुंगी आहे. ती ती मुंगी? नाही, तो मुंगी आहे. तो मुंगी? म्हणजे मुंगी म्हणजे तसं म्हटलं तर स्त्री रूपाची मुंगी, तसं म्हटलं तर पुरुष रूपाची मुंगी, असं काहीतरी तिकडे कन्फ्युजिंग आहे, म्हणून म्हटलं तिकडे बसू नका. बसू नका. ठीक आहे ठीक आहे, मी तिथे बसतो बस. हा हा, चालेल बसा. आणि चहा घेऊन जा. बरोबर. बाळू, एक पाणी गम. नाही, चहा येईल. हा, आम्ही येतो. खानदानी लोकांना. चला चल भाऊ, चल भाऊ. आलो. हा, तुम्ही जाऊ नका. लवकर वा वा, चला. लिलीने नशीब काढलं. कॉटची काय भानगड या बाबा.
बाळ्या तयार नाही, मध्ये तयार नाही. आता मी काय करू नक्की बघतो आता काहीतरी. ए बाय जोशा, इकडे डोकं खाऊ नको, जा बघू तू इकडनं. काहीतरी सांगत बस. काय शुशू चालत? आप्पा तुम्ही? किशा देशपांडे. हो किसन देशपांडे मीच आहे. मी लवंगी. हो कळलं. तुम्ही कधी आलात? 56 वर्षापूर्वी एका खेडेगावात माझा जन्म झाला. अहो नाही हो, तेवढ्या लांब नका जाऊ. आता इथे कधी आलात ते सांगा. जाऊ दे हो. काय तुम्ही इथे आणण्याची आमच्यावर पाळी आणली? म्हणजे? तुम्ही म्हणजे आमच्या लिलीनी पाळी आणली. हो, तेव्हा त्या घड्याकडे काय बघायचं? करेक्ट. नाही, तसं काही जास्त नाही, 2-3 मिनिटं झाली. हो ना, मग बसा ना, बसा इथे बसा. हा, आपण बोलूया. हे बघा, आता मूळ मुद्द्याकडे येऊया. म्हणजे माझ्या काकांशी बोलणं. राहू द्या हो, काय बोलण्याचे. एका पिढीच्याच खानदानी माणसांची आमचा संबंध जुळतोय, हे केवढं आम्हाला नाही का? खरंय. आमच्या खानदानाची तुम्ही काळजीच करू नका अजिबात. हो, अजिबात नाही करायचं. पण आता काय सनदशीर कायदेशीर गोष्टी करूया. हो. तुम्ही किती लपवलं तरी ते लपणार नाही हो. काय हो? नाही, मग तुम्ही लिली बरोबर आमच्या फोटो काढलेत. तुम्ही सिनेमाला सुद्धा गेला होतात. हो. आणखी काय केलं नाहीत ना? नाही हो, शपथ. या 2 गोष्टींशिवाय दुसरं काही नाही केलं मी. मग काय हरकत नाही, कारण तुम्ही शेवटी खानदानी ना. जरा भीती वाटते. तर आता महत्वाचा प्रश्न. नाही, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. 5च मिनिटात येऊन देतो. तोपर्यंत तुम्ही आरामात बसा ना, चहा वगैरे प्या. थांबा 1 मिनिट. ए बाळू, एक पाणी कम. हो, नाही, तुम्ही नाही, म्हणजे पाणी कम चहा तुमच्यासाठी आण असं त्याला सांगितलं. ठीक आहे, मग प्रश्न ऐका. नाही, मी त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन 5 मिनिटात येतो साहेब. तुम्ही बसा. आलोच मी. आलोच. काय गडबड आहे याची कोण असतो? पुस्तक तरी वाचूया. मुंगी. सुमन मुंगी. हो. सुमन रामचंद्र मुंगी. नाही हो, सुमन राजाराम मुंगी. सुमन रामचंद्र मुंगी. नाही हो. तोच बनावट चेहरा, ओठावर तीळ, बायकी आवाज. नाही, माझा आवाज चांगला पुरुषी आहे. हा खरा आवाज, बायकी खोटा आवाज. उंची 5 फूट 7 इंच. लोकांना फसवणं हा तुमचा धंदा. नाही, तुम्ही म्हणताय तो मुंगी मी नाही. तो म्हणजे? तो आत्ता तुम्ही म्हणालात ना, तो मुंगी मी नाही आहे. तो मुंगी तूच आहेस. छडाप, हात काढा रे. तुमची माझी काय ओळख नाही. मी तुमच्या प्रश्नांची का उत्तर द्यायची? काय चाललंय काय? कारण तू मुंगी आहेस. मी मुंगी नाही आहे हो. मग कोण आहेस? डोंगळा असेल. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचं? आठव 22 मे. काय झालं 22 मेला? प्रकाश सावंतची खोली. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी हॉस्टेलवर नव्हते. फक्त 1-2 विद्यार्थी होते. त्यातच एक गोड पोरगी वजा पोरगा त्या हॉस्टेलमध्ये राहायला आला. एक घड्याळ, 700 रुपये आणि एक ट्रान्झिस्टरची चोरी झाली. इन्स्पेक्टर सावंतने ती चोरी हुशारीनं पकडली. नशीब त्या प्रकाश सावंतचा चांगुलपणा, म्हणून तू सुटलास. आठव 22 मे. माझ्या पाया पडतो. माझ्या मागणी मारशी. अहो नाही, माझ्या पाया पडतो. मी इथे खरंच काही केलेलं नाही. मी आत्ता आलोय. हात मारायला वेळ पण मिळाला नाही हो. मी एक काम करतो, मी माझं सामान घेतो आणि निघून जातो. असा बॅग ठेव. अहो पण बॅग ठेव, का? नाही तर परिणाम वाईट होतील. ह्याच्यामध्ये फक्त कपडे आहेत. कपडे मरू देत. कपडे नसले ना तर अंगाला केळीची पानं लावून फिर. ठेव बॅग. 50-50. हे मला लाज येतो. ऐका. नाही, माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं तर ऐका. त्याला पोलीस स्टेशनला 50-50 करतो. आणि आपण हे काय? लेंगा. हा? खरंच लेंगा होता. धुतल्यावर कापड आटलं. माझं नाही ते, माझं नाही. मला माहितीये हा ब्लाऊज तुमचा नाहीये. हो, खरंच नाही. पण मी या हॉस्टेलची मालक आहे, मिस टोणगावकर. आपण
मालकीण बाई का? येस. काय माहिती आहे, म्हणजे दुसऱ्याच्या इथे येऊन तिसऱ्या गोष्टीला मी हात लावलेला नाही हो. मग मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी लवंगे. लवंगी. हा, ती लिली लवंगे आहे ना, हा हा हा. तिचा बाप मी. अच्छा, नमस्कार. मी तुम्हाला सगळं सांगतो म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. हां, आता बघा ही बॅग. हा. ही बॅग त्या सुमन मुंगीची. हो ना. अहो, माझ्या हॉस्टेलचा नवीन मेंबर आहे तो. एक नंबर बदमाश आहे तो. कशावरून? तुम्हाला इन्स्पेक्टर सावंत माहिती आहेत का? नाही. अहो, नाव तरी ऐकून आहेत का? नाही हो. हां, तर आपल्या एरियातले ते पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी एक चोरी पकडली होती. अच्छा. हो, एक असा सुंदर मुलगा, बायकी चाळे करणारा, बायकी आवाज काढणारा, श्रीमंत लोकांना फसून त्यांचे पैसे लुटणारा, तो हा मुलगा. नशीब मला त्यांनी ते फोटो दाखवला, त्यामुळे माझ्या लक्षात राहिलं आणि आता उपयोगी पडलं. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला बॅग तपासून बघा. काय सांगता काय? बघू. बघा बघा. अय्या, काय माझा घड्याळ, माझा ब्लाऊज आहे हा. आता आता खात्री पडली ना? हो. म्हणजे मी सांगतो ते खरं सांगतोय ना? हो. आपण एक काम करूया, पोलिसांना बोलूया, त्याचा पंचनामा करतील आणि त्याला जेलमध्ये नेतील. बरं झालं बाई, हा. तुम्ही अगदी वेळेवर आलात. हा. नाहीतर माझी किती पंचायत झाली असती. नाही, का तुमच्याकडे एकच ब्लाऊज आहे? ब्लाऊज नाही हो, या सगळ्या साड्या वगैरे चोरीला गेल्या असत्या ना माझ्या. एक्सक्यूज मी, आपण मिस्टर लवंगे? पाहिलं किती फेमस आहे मी. आपण कोण? अरे हा, ग्लॅड टू मीट यू, ग्लॅड टू मीट यू. नाही, आपण कोण? मी सोना देशपांडे. अच्छा, म्हणजे झोपणारे देशपांडे. हा? अहो, किसन देशपांडे तुम्हाला माहिती असेलच, त्याचा मी काका, तो माझा पुतण्या. मी स्वित्झर्लंडहून कालच आलो. स्वित्झर्लंड? हो. अय्या, कुठे आहे हो ते लँड? फार सुरेख आहे म्हणे ते लँड. खूपच गोड आहे, खूपच गोड, स्वीट, व्हेरी स्वीट. तुम्ही एकदा तिकडे जाऊन यायला पाहिजे, आणि तुम्ही सुद्धा जाऊन या. खूप वेगवेगळे अनुभव येतील तुम्हाला. काय आप्पा? माझं डोकं फार दुखायला लागलंय. का हो? हा, एक मिनिट, मी ना पटकन जाते आणि ॲस्प्रोची गोळी घेऊन येते तुमच्यासाठी. आयस्प्रोचा काही परिणाम होणार नाहीत. फार पलीकडे गेला काहीतरी. चालायचंच काका. अहो, मुलीच्या बापाला एवढा ताप असतोच. म्हणतातच ना, पोरीचा बाप डोक्याला ताप. अहो, म्हणूनच तर मी स्वित्झर्लंडला राहू शकत नव्हतो, म्हणून इथे आलो. एकदा का किशाचं आणि लिलीचं लग्न झालं की मी मोकळा, लाईक अ फ्री बर्ड. अहो, काय बोलताय काय? Yes. किशाचं आणि लिलीचं लग्न? ते दोघं बहीण भाऊ आहेत ना? बहीण भाऊ? अरे वा, किशा फारच गमत्या झालेला दिसतोय. म्हणजे बायको मिळवण्याच्या नादात काय काय खोटं बोलतो तो. Isn't it, आप्पा? इंडिया सुधारलाय. वाटलं नव्हतं माझ्याशी इतकं खोटं बोलतील ते म्हणून. अहो नाही, चांगलेच आहेत होते. हा ना. तुम्हाला माझा आवाज बदलल्यासारखं वाटलं असेल ना, असं होतं कधी कधी. पण तुम्ही असे गप गप का? टॉक टॉक आप्पा, टॉक ना, आता टॉक टॉक नाही, आता डायरेक्ट ठॉक ठॉक. मला एक सांगा, काय? तुम्ही किशाचे काका? मी काका किशाचा? नक्की नक्की? नक्की. मग मला सांगा, किशाला काका किती? एकच का हो? नाही, ते एक का ते मला माहिती नाही, पण किशाला एक नाही, किशाला अनेक काका आहेत. बाई, फारच गमत्या दिसतायत आप्पा. अहो, किशाला एक काका का अनेक हे मला माहित असणार का तुम्हाला? हे म्हणजे बाई, तुमची साडी 5 वारी आहे का 5.5 वारी हे यांनी सांगण्यासारखे झालं नाही. 6 वारी आहे. हो, तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि मग काय ते गप्पा मारा. आधी माझा पूर्ण होऊ द्यात. मला एक सांगा, तुम्ही स्वित्झर्लंडहून आलात नाही? हो, कधी? कालच. कुठच्या फ्लाईटने आलात? स्विस एअर. कालच सांताक्रूझ एअरपोर्टला उतरलो बाई मी. स्वित्झर्लंड ते मुंबई अंतर किती आहे? 4,500 मैल. अच्छा. हा. स्वित्झर्लंडची राजधानी काय? बर्न. तुम्ही कुठे उतरलात? मी इथेच उतरलो यांच्या. मी लाखार्था हॉटेल मध्ये उतरलो. अच्छा. तिथले आपले राजदूत कोण? आपले हो आप्पा, तुम्ही माझी चौकशी काय चालवली आहे? अजून माझी चौकशी पूर्ण झालेली नाहीये. मला एक सांगा, स्वित्झर्लंडला बर्फ किती पडतो? बर्फ? या दिवसामध्ये बर्फ पडत नाही तिथे. हे बघा आप्पा, तुम्ही माझी चौकशी करू नका. मी तुमच्या भानगडीत पडणार नाही. एकदा का किशाचं आणि लिलीचं लग्न झालं की आपण मोकळे हो. नाही काकासाहेब, तसं सांगायचं झालं ना तर किशा अगदी चांगला मुलगा आहे. की नाही? बघा बघा आप्पासाहेब, यापेक्षा चांगली शिफारस तुम्हाला कुठली मिळू शकते का? पण तो इतकं खोटं बोलला ना माझ्याशी.
आल्या आल्या त्याला चालता हो म्हणून सांगणार आहे मी. असं करू नका हो बाई, असं करू नका बाई. हे बघा, एकदा त्यांचं लग्न होऊन जाऊ देत, मग तुम्ही खुशाल हाकला त्याला. काय अप्पा? मला काही विचारू नका, माझं डोकं ठिकाणावर नाही आहे. नाही नाही, पण या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी इथनं हलणार नाही. मला एक सांगा, किशाला काका किती? या या या, अहो तुमचीच वाट बघत होतो. हे किशाचे काका. काय? हो, आम्ही किशनचे काका. आम्ही आते मामे भावंड. आम्हीच किशनचे काका. मी किशाचा काका. नाही नाही, मी किशनचा काका. मी किशाचा काका. हे दोघे बनावट आहेत आप्पासाहेब. बनावट? अरे बनावट असण्याचं कारण काय? लग्न लिलीचं आणि किशाचं होणार आहे. आम्हीच खरे, हा बनावट. काय प्रकार आहे हा? मी तुम्हाला सांगतो, हा साधा प्रकार नाही, हा बनवा बनवीचा प्रकार आहे. तुम्हाला मी सांगतो, यातला एकही किशाचा काका नाहीये. अहो लवंगे, तुम्ही कमाल करताय. अहो यातला एकही किशनचा काका नाही कसा. मी किशनचा काका, हा किशनचा काका. यांनी स्वित्झर्लंडचं किती हकीकती सांगितलं तुम्हाला? नाही नाही, हे बघा टोणगावकर बाई, मी किशाचा काका. बिलीव्ह मी. एक मिनिट बाई, इथे फोन आहे. हो आहे ना माझ्या ऑफिसमध्ये. थांबा, मी पोलिसांना जाऊन फोन करतो. तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा आणि मग ठरवतो किशाचा काका कोणते. हा, लक्षात ठेवा, आम्ही खानदानी आहोत, तुम्ही खानदानी नाही आहात. आणि तुम्ही ठरवाच आम्हाला दम देता काय? आता ठरेल कोण खानदानी आहे त्या. ठीक आहे. मी आलो फोन करून. तुम्ही यांच्यावर नीट लक्ष ठेवा. हो हो. तोंडगावकर बाई हे कमाल करतात. अहो आम्ही तिथे इथे असताना काका किशनचा कोण हे ठरवायला इन्स्पेक्टर सावंतांची काय गरज आहे? हो, मी किशाचा काका आहे. बिलीव्ह मी. मी काय म्हणतो तोंडगावकर बाई, तुम्ही बाहेर निघून जा. आम्ही तिघं आपापसात चर्चा करून सामोपचाराने ठरवतो ना की किशनचा काका कोणते. तुम्ही थांबलात तर ह्यामध्ये अडचण होते. हो ना. वा लफंगे बहादर, शहाणेच आहात. जे काय ठरवायचं ते माझ्यासमोर ठरवा. तुमच्या समोर कसं ठरवणार? नाही नाही, मी कोण अशी तशी नाही. मी मिस टोणगावकर आहे, सांगून त्याला आम्ही ठेवते. कुठे आक्षेप घेतलाय? टोणगावकर तुम्ही, आम्ही काय आमचं नाव टोणगावकर आहे म्हणतोय काय? किशनचा काका कोणते ठरवणार? आम्हीच काका खरे. हा तसं मीच बनावट आहे. किशाचा काका आहे, तुम्ही बनावट आहात. लफंग आहे की? अजिबात नाही, तुम्ही किशाचे काका नाही. मी मी सुमन मुंगीची व्यवस्था करून आलोय. इन्स्पेक्टर सावंत थोड्याच वेळात इकडे येतील. मला एक आश्चर्य वाटते, या किशाला 4 काका कसे? अप्पा, तुम्ही अजून इथेच? इकडे इकडे इकडे, मला एक सांग, तू इथे कशी? मी ना तुम्हाला किशाचे काका भेटले का? नाही. मी तेच सांगायला आले होते काय? की ते स्वित्झर्लंडलाच आहेत, अजून आलेच नाहीये तिथे. बापरे. हो हो, मग हे कोण? मला नाही माहित. मी सांगतो. हे किशाचे काका नंबर 1 नागपूरला असायचे ना, म्हणून संत्र्यासारखे झाले त्यांचं सगळं. हे काका नंबर 2 आणि ते काका नंबर 3 आणि जे स्वित्झर्लंडला आहेत ना ते काका नंबर 4. हे सगळे किशाचे काका आहेत? आता कळेल आपल्याला. इन्स्पेक्टर सावंत आले ना की कळेल यातला खरा काका कोण. इन्स्पेक्टर सावंत कशाला? तू हार घेऊन तयार राहा आणि इन्स्पेक्टरला यांना बेड्या घालतील. बेड्या? हा. आप्पा, मी मध्ये राजे. हे बघा ना, हे बघा. स्वित्झर्लंड काय? स्वित्झर्लंडचं साधं स्पेलिंग मला लिहिता येत नाही. आम्ही त्या किशासाठी त्याचे काका झालो होतो. मध्या राजे तुम्ही काही नाही. आत्ताच्या आता माझ्या हॉस्टेलमधून चालते व्हा. एवढी घाई नका करू. आणि सगळं हॉस्टेल खाली करावं लागेल. सांगतो तुम्हाला. तू मामे भाऊ नाही? मी कुठला मामे भाऊ? अहो मी बाळ्या बापट. घ्या. बापट तुम्ही? हो बापट. आता अजून किती विद्यार्थी आहेत? 3. हा, दाखवतो आता. तुम्ही? मी किशाचा काका किशाचा. किसन तू? अरे आता कशाला वाढवतोस? खरं काय ते सांगून टाकाने मोकळा हो. घातलास घोळ. नाही घोळ त्याने नाही, तुम्ही सगळ्यांनीच मिळून घोळ घातलाय. तुम्हाला काय वाटलं मला काय माहिती नाही? अरे तुम्ही ज्या सिनेमाला गेलो होत ना त्याच्या मागच्या सीटवर मीच बसलो होतो. अय्या अप्पा, हो, एकटाच होतो पण मी. काय काय अरे साधं तुम्हाला पुणा मुंबईचे मार्ग माहिती नाहीत आणि मला स्वित्झर्लंडच्या गोष्टी सांगताय. चुकलं आप्पासाहेब, माफ करा मला. टोणगावकर बाई, या दोघांनी जे काही केलं ते माझ्यासाठी केलं. चूक माझी आहे, मला शिक्षा करा. मला हॉस्टेलमधून बाहेर काढा तुम्ही. लिले, फॉरगिव्ह मी. आप्पासाहेब, मी माफी मागतो तुमची. अरे माफी कसली मागताय? अरे मुलगी मागा. काय तुम्ही जेव्हा सिनेमाला गेलात ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. त्याच दिवशी मी तुमची चौकशी केली आणि तुम्ही मला पसंत पडलात. चला आता, नाहीतरी तुम्हाला सगळ्यांना हाकललेलंच आहे. तुम्ही माझ्याच घरी चला. माझी
खोली लहान आहे हा. तुमच्यासारख्या खानदानी लोकांना कळलं आवडेल की नाही माहिती नाही. अहो, आवडेल काय तुम्ही घरी नेताय हेच खूप आहे. एक मिनिट तुम्ही सगळे माझं हॉस्टेल सोडून गेलात तर माझ्या हॉस्टेलमध्ये राहणार कोण? राहतील ना त्यासाठी तुम्ही तुमच्या अटी बदला. आणि ह्या अटी ठेवल्यात ना तर सुमन मुंगीसारखे समाजकंटक तयार होतील. हां आणि काय माहिती काय, तरुण मुलांनी वाह्यातपणा करू नये एवढं लक्ष ठेवायचं. बाकी जास्त अटी घातल्यात ना तर असे किशाचे काका तयार होतील आणि त्यावेळी मी तिकडे नसणार. तेव्हा अटी काढून टाका. ठीक हा. आहे, मी अट बदलीन, हा. पण एका अटीवर. आता परत काय? आजच्या या शुभयोगाचं सेलिब्रेशन माझ्यातर्फे मी तुम्हा सगळ्यांना पार्टी देणार. तुमची गाडी काढची.